गाडी म्हणले जाती सांग भाडा दिसलो साध भोळा गाडी म्हणले जाती सांग भाडा दिसलो लई साध भोळा जीव मारले मधार मिळा गाडी म्हणले वाटील बांधी गाडी आडवी असले मी तुला गाडी सावणारी नाही कुणाला कधी जीव झाला माझा पैसुनी क्या गाडी हेलो 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 हार्मोनियमचं मॉनिटर हॅलो साऊंड वाले आवाज वाढव डीजे तुला तुझ्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे लग्न व्हायचं आहे ते हॅलो बाबासाहेब आंबेडकर की आवाज द्या सगळ्या
गणांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोलो तथागत भगवान बुद्ध की जय, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजयी, सावित्रीबाई फुलेंचा विजयी. माझी तब्येत थोडं ठीक नसल्यामुळे मी थोडं कमी बोलतो, जास्त बोलणार नाही, कारण 2-3 दिवसापासून माझ्या धिंगाणा व्हायला आणि त्याच्यात समोरवाले जोडदार आहे. काय नाव आहे तुमचं? धरले धरले म्हणजे आम्हाला धरलं. बोला भारत माता की. आणि माझं कीर्तन मनोरंजनातून आहे मावशी, मनोरंजनातून प्रबोधन आहे माझं, आणि मनोरंजनातून आपल्याला फुले शाहू आंबेडकर शिकायला लागणार आहे. आजचा कार्यक्रम तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला आहे. बौद्ध सांस्कृतिक मंडळ हिंगोली द्वारा संचालित गाडी वाजवून त्या आयोजक मंडळीच्या नावाने आणि 1988 साली स्थापना झाली आणि 38 वर्ष जोरदार गाडी वाजवा. एकदम मी कोणी व्याख्याता नाही, मी साधं कीर्तनकार गरीबाचं पोरगा, पण आयोजक मंडळींचे आभार आहेत, ते नंबर व्याख्यानासाठी बोलावलं. आणि आज आदरणीय चंद्रकांत पाईकराव साहेबांची भेट झाली. जोरदार गाडी वाजवा द्यायच्या नावानं. 3 दिवसासाठी शाळेचं पूर्ण ग्राउंड अवेलेबल करून दिलं. हे विचार आहे बाबासाहेब आंबेडकरांचे. आणि आपला कार्यक्रम मनोरंजनातून प्रबोधन आहे. काऊन का मनोरंजन केल्याशिवाय डोक्याचे फाउंडेशन फिटणार. थोडसा युगुगुल करून द्या. मनोरंजन केल्याशिवाय डोक्याचे फाउंडेशन फिटणार, म्हणून हा कार्यक्रम मनोरंजनातून प्रबोधन. कारण आज समाजाने काय पाहिजे, नाही तर इतकी भयानक परिस्थिती चालू आहे. पण या कीर्तनाची भजनाची खरी गरज या तरुण भावांना, लहान पोरांना सर्वात जास्त आहे. माझं कीर्तन लहान पोरांसाठी जास्त राहते. काऊन का मी म्हातारीने सांगत नाही. म्हातारीनं जन्मभर देवदेव केलं पण थोबाडातून पेढी बंद नाही केली. म्हणून माझे कीर्तन लहान पोरांसाठी जास्त आहे. म्हणून जे काही लहान पोरं मागे बसले असतील त्यांना समोर पाठवा. आई वडिलांना विनंती राहील, लहान लहान लेकरांना, लहान मुलींना, लहान पोरांना समोर पाठवा. कार्यक्रम त्याच्यासाठी आहे. मनोरंजनातून प्रबोधन. ये रे बेटा समोर, ये लहान लहान पोरं, ये रे दादासाठी, ये रे बेटा, या लहान लहान पोरं समोर या. माझा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. मी म्हातारीने सांगत नाही यायची शेती उपजावली आता बनसट झाली आहे. आणि कार्यक्रमात राहते पण 7.5-70च्या पलीकडचे. ज्यांचे हेडफोन खराब झाले ते राहते कार्यक्रमात, कीर्तनात. आणि ज्यांची अप्पर टिप्पर गेल्या डोळ्याची ते राहते भजनात. या कीर्तनाची भजनाची खरी गरज या लहान भावांना जास्त आहे. आणि मला विषय दिला सर्वांचे बाबासाहेब आणि सर्वांसाठी बाबासाहेब. जोरदार टाळी वाजवून त्या आयोजक मंडळीच्या नावानं आपल्याला हातात खेळत बाबासाहेब शिकायचे आहे. भीम बाबा का नाम ले प्यारे, भीम बाबा का नाम ले प्यारे, भीम बाबा का नाम ले प्यारे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायला गेलं. छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर समजणं गरजेचं आहे. एक या जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना या महिन्यात बाहेरची संख्या कार्यक्रमाला कमी राहील. काऊन का तुमचा आवडीचा सण आहे मकर संक्रांत. इतका खतरनाक सण आहे तो. एका एका बहिणीच्या घरी 15-15 जणीचा मोर्चा. काऊन तर चालली बाई वाण घ्यायला. तुमच्या वाणात भेटते काय व मावशी? सडले बोरण, हेपडे चम्मच, किडेल जाम, थोडेसे सटाकभर गहू, काय भेटते त्या वाणात? वाण वाटू नका, वाण देऊ नका असं अजिबात म्हणत नाही मी. वाण जरूर वाटा, हात सोडून प्रार्थना राहील तुम्हाला. पण त्या वाणात सडले बोरण, हेपडे चम्मच वाटल्यापेक्षा एखादं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाटणार. तुम्हाला वाण वाटू नका असं अजिबात म्हणणार नाही मी. वाण जरूर वाटा, पण सडले बोरण, हेपडे चम्मच वाटल्यापेक्षा एखादं छत्रपती शिवाजी राजाचं पुस्तक वाटा. तर हे लेकरं घडली. तुम्हाला वाण वाटायचं, सावित्रीबाई फुलेचं पुस्तक वाटा, तर हे लेकरं घडतील. आज त्या विचाराची गरज आहे.
नाही तर या वानाच्या पै मावशी कालना गावात सगळा झाला. काहून तर एका बैले भेटली ते केस इचरणे, आणि एका बैले भेटली अंग घासणे, आणि एका बैले भेटली तो 2 रुपयाचा हेकोडा चम्मच, आणि एका बैले भेटली चाय गायनी, एका बैले भेटले तो 1 रुपयाचा केसाला लावता पो. तिने हेकोडा चम्मच भेटला, तिनं बंद गाव डोक्यावर घेतलं. म्हणजे पुढच्या वर्षीपासून मी कोणाच्या घरी वानाने जाणार नाही. का म्हणजे ते तोंड तो वाण देते म्हणे. काय तुमचा महिनाच गजर आहे मावशी, पण वाण वाटू नका असं अजिबात म्हणत नाही मी. वाण जरूर वाटा. त्या काळात सावित्रीबाई फुलेनं वाण वाटाचा कार्यक्रम आयोजित केला होता हळदी कुंकवाचा. आणि कार्यक्रमाला अध्यक्ष कोण होता? तेव्हाचे कलेक्टर, त्यांची पत्नी MC जोन्स. आणि सावित्री आईनं हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला तर सर्व महिला मंडळीला एका चटईवर बसवलं. सर्व जाती धर्माचे पंथाच्या महिला मंडळी एका ठिकाणी आणल्या. हे शिकायला लागेल आम्हाला. यासाठी माझा कार्यक्रम आहे. या कीर्तनातून भजनातून मी हेच मांडणार आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले नसते ना मावशी, तर तुम्हाला इथं कोणी बसवाय नसतं दिलं. एवढे उत्तरायचे की फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला, 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 आता सुखाचे दिवस आले आता सुखाचे दिवस आले बाईला. यासाठी पडद्याच्या हात, यासाठी पडद्याच्या हात, नारीची चुंदन जात, नारीची चुंदन जात, यासाठी पडद्याच्या हात, नारीची चुंदन जात. अशी बोलणी राहायची तशी वागेल ती पिंजऱ्यात, अशी बोलणी राहायची तशी वागेल ती पिंजऱ्यात. मुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला, मुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला. आता सुखाचे दिवस आले म्हणून समजून घ्या सावित्रीबाई फुले, म्हणून समजून घ्या महात्मा ज्योतिबा फुले, आणि समजायला आम्हाला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर. कसं होते बाबासाहेब आंबेडकर, कसं होते महात्मा ज्योतिबा फुले, हे समजून घ्यायला लागेल मावशी. इतके उद्यान आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचे आहे, आम्ही समजतच नाही. म्हणून माझं कीर्तन लहान बाल गोपालासाठी जास्त नाही. यांच्या डोक्यात हे फुले शाहू आंबेडकरी विचार आले पाहिजे. नाही तर पहा बरं, एवढा सुंदर कार्यक्रम आहे रे पोरं तुमच्या गावात. एवढी जोरदार व्याख्यान मला लहान पोरं बसले इकडे. एवढा जोरदार कार्यक्रम तुमच्या गावात आहे, आणि एवढ्याच बाया आहे का आपल्या गावात? बोला, जोरात बोला तुम्ही. एवढ्याच बाया आहे काय? हा, 100 जास्त बाया घराकडे आहे. म्हणून तर टीव्हीत तोंड टाकून आहे तारक मेहताचा उलटा चष्मा. त्या सिरियलच नाही संपून राहिल्या. इतक्या खतरनाक सिरियल आणून मावशी छोटी भाऊ, मग गणपती सास, तू काही मिळून काढले खास. भंगार सिरियल पाहू डोक्ष खराब होऊन राहिले. त्यात इतकी खतरनाक सिरियल आहे क्योंकि सास भी कभी बहू थी, मग निघन क्योंकि ससरा भी कभी जमाई था. त्या खतरनाक सिरियल आहे, त्या सिरियल पाहू डोक्ष खराब होऊन राहिले. म्हणून हातकडून प्रार्थना, सिरियल पाहू नका असं अजिबात म्हणत नाही मी. सिरियल जरूर पहा, पण पंचपुत्रान, घसरण, तारक मेहता का उलटा चष्मा, त्या भंगार सिरियल पाहिल्यापेक्षा एखादी सावित्रीबाई फुलेची सिरियल पाहिजे मावशी. तुम्हाला सिरियल जर पाहायचे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे सिरियल पहा, तर हे लेकरं घडतील. महत्वाचे लेकरांवर संस्काराची गरज आहे. हे लहान लहान लेकर काय गंमतचे कलाकार आहे का? अरे पोरं, तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल माहिती आहे का तुम्हाला? हा, तारक मेहता का उलटा चष्माचा हिरो कोण आहे बेटा? टप्पूच्या बापाचं नाव काय रे? जेठालाल. अरे
जेठालालच्या बाप्पाचं नाव काय रे? शाबास. आणि जेठालालच्या सिरियल मध्ये ज्याचं लग्न नाही जुळून राहिलं त्याचं नाव काय? पोपटलाल. आणि जेठालालच्या सिरियल मध्ये जेठालालच्या बायकोचं नाव काय रे? दया. आणि जेठालालजीच्या महिना लागला तिचं नाव काय? कसा बबिताचा अभ्यास केला त्यानं. आतापासून जर यानं बबिताचा अभ्यास केला तर घराघरात असे पोपट लाभ तयार होईल. म्हणून मला कीर्तन आहे, या कोण्या पिढ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी ते काय सांगा लागते. म्हणून माझं कीर्तन बदलवलं मी. ते कीर्तन भजन प्रवचन मनोरंजनातून काय केलं, कारण या लेकरांना कीर्तन आवडलं पाहिजे यासाठी माझे कीर्तन आहे. म्हणून हे कीर्तन भजन या मुलांसाठी जास्त आहे. आणि या कीर्तनातून मी हेच विचार मांडतो की अभिनमन गौतम या पोरासाठी गरीबाचा पोरगा का असा जबरदस्त तबला वाजवतो. अभिनमन गौतम बुद्धाला फुले वीराला राष्ट्रसंताला 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 भारत हा धनरत्नाची भारत हा धनरत्नाची प्राण भारत हा धनरत्नाची प्राण प्रगटला क्रांती सूर्य महान म्हणून या देशाला विश्वसत्वाने जागवणारे 18 तास अभ्यास करणारे अनितीपासून दूर राहणारे ज्या काळात महिलेची विसंगना कुटुंबना वेदनावत होती त्या काळात महिलेला उच्च पदावर पोहोचवणारे विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर की जय. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर की जय. म्हणून हे शिकायचं आहे आपल्याला. म्हणून बाबासाहेब समजणं गरजेचं आहे मावशी. आणि आम्हाला बाबासाहेबच काही समजून राहिले असून कसं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आम्हाला समजून घ्यायला लागलं. अरे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय म्हणते ज्या गाडगे बाबांनी सांगितलं, जे गाडगे बाबांनी मी सांगत बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबा हे समजून घ्यायला लागलं आम्हाला या महापुरुषाचं नातं काय आहे. कारण आम्हाला महापुरुष समजून दिले बदमासाहेब फक्त आम्हाला खोटा इतिहास शिकवला. ऐकलं साहेब, फक्त खोटा इतिहास शिकवला. आता काही दिवस अगोदर एक माणूस बोलला आपल्या देशात का महात्मा ज्योतिबा फुलेंची समाधी कोण शोधून काढली. खोटा इतिहास. बाबासाहेब आंबेडकर म्हणत जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही. इतिहास समजून घ्या ताई. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात पहिले शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी सर्वात पहिले शोधून काढली. म्हणून या लेखनासाठी माझे कीर्तन आहे. कारण या लेखनाच्या डोक्यात फक्त फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब नाही इंस्टाग्राम. फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून आमच्या लेकरांनी अभ्यास करून राहिले. हे ठीक आमचं तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो का या लेकरांना घडवायला का नाही आमचा इतिहास दाबून राहिले काही लोक मोठमोठ लोकांनी सत्यानाश करून टाकलं ना आमचा. मला कीर्तन थोडस वेगळा एकटं मला कोणी बोलावत नाही. म्हणजे सोप्या गोष्टी जमत नाही माणूस. प्रबोधन काळ हा समाजाचा आरसा असला पाहिजे. म्हणजे सोप्या गोष्टी अजिबात आवडत नाही. समाजात सत्य बोललं पाहिजे प्रबोधन करायला. एकटं मला कोणी बोलावत नाही. ज्याची 10 बाय 10ची खोलीचं हृदय आहे ते इथं मला अजिबात बोलावत नाही. तुमच्या हिंगोलीवाल्याचं विशाल हृदय आहे. म्हणून मला 1 महिन्या अगोदरच फोन करून सांगितलं कार्यक्रमासाठी. हे काय सांगा लागते आमच्या बहुतेक लोकांचा सत्यानाश कुठे होऊन राहिला. काही मुठबाब लोकांना आमचा सत्यानाश केला मावशी. मी जबाबदारीला बोलतो. एक शब्द इंजिनियर माणूस आहे या देशात
मंदिराला सोन्याचा कळस, पण जाऊन बाजाराचे गरीबाच्या घरात गरीबाच्या लेकराले एक टाइमचं जेवण नाही आहे. मग या देशात मंदिराला सोन्याचा कळस, पण जाऊन बाजाराचे सरकारी शाळेत 3% व्यवस्था नाही आपल्या देशात. आणि या देशात मंदिराला सोन्याचा कळस, जाऊन बाजाराचे हिंगोलीच्या सरकारी दवाखान्यात एका पलंगावर 2 माया डिलिव्हरीच्या. काय कामाचं आहे? आमच्या बहुजन लोकांचा सत्यानाश कोण केला? विद्वान लोकांना आमच्या बहुजनाचा सत्यानाश केला. आपल्याच लग्नात येते, आपल्याच बायकोचा हात धरते, ओम हर्याय नमः इतके पद्धतशीर मंत्र मारते. या माय नमः, त्या माय नमः. पुरा कार्यक्रम होईल पण कोणाच्या मायने शिवाय तिथे आखिरला समजत नाही. म्हणून आमच्या बहुजन लोकांना सत्यानाशी जाऊन राहिला. 2,500 वर्ष अगोदर कथाकथांना आम्हाला मंत्र दिला, तो आम्हाला मंत्र समजून नाही ना अजून. 2,500 वर्ष आधी कथा त्याने सांगितलं बहुजन हिताय. पण बहुजन सांगा बरं एखाद्या माणसीनं याचा अर्थ सांगा. बहुजन हिताय, बहुजन सुख आहे. आम्हाला पाहिजे याच्यात फक्त म्हणून राहील. म्हणून या कीर्तना तुझी मांडतो की बहुजन को किया कंगाल, मनोधन किया बेहाल, पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल, पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल, पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. सुन ये बहुजन भाई, सुन ये बहुजन भाई, छुटा छुट कहाँ से आई, कहाँ से आई. सुन ये बहुजन भाई, छुटा छुट कहाँ से आई. भाई भाई में आग लगाई, मैं पहले भरता अब बन गया सत्य कमाल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल, पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल, पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. तुझे हिंदू कह के छोड़ा, तुझे हिंदू कह के छोड़ा, मुस्लिम कर के मोड़ा, तुझे हिंदू कह के छोड़ा, मुस्लिम करके मरना, जाति जाति में लगा के झगड़ा, मंदिर मस्जिद को तोड़ा, मनवादी हमारा कर देखे पूरा. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल, पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल, पुजारी बनके पोथी पढ़ के. म्हणून समजून घ्या लागेल महात्मा ज्योतिबा फुले. आज काळाची गरज आहे, पण आम्ही इतके हुशार झालो काही लोक, आमचा अभ्यास इतका प्रचंड होऊन गेला का आम्ही या महापुरुषाला जातीत वाटून टाकलं. बाबासाहेब म्हटलं का आमच्यासाठीचे, शिवाजी महाराज म्हटलं का त्या जातीचे, फक्त जातीत वाटलं साहेब. आम्ही या लेखनाने ते शिकवताना आम्ही आता परवाच्या दिवशी पाहिलं आहे, मी बाबासाहेब आंबेडकरांवर गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले म्हणे महाराज तुम्ही बौद्ध समाजाचे आहात का. मी शिवाजी महाराजांवर गाणं लिहिलं तर लोकांचे फोन आले म्हणे महाराज तुम्ही मराठा समाजाचे आहात का. मी महात्मा ज्योतिबा फुल्यांवर कविता लिहिली, गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले म्हणजे महाराज तुम्ही मारी आहात का. मी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांवर गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले म्हणजे महाराज तुम्ही कुणबी आहात का. मी मोहम्मद पैगंबरावर गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले म्हणजे महाराज तुम्ही मुसलमान आहात का. आता त्या दिवशी मी माणसावर गाणं लिहिलं, मला अजूनही कोणाचा फोन नाही आला म्हणजे महाराज तुम्ही माणूस आहात का. मग हे माणूस कुठं बनायचं ते शिकवते छत्रपती शिवाजी महाराज.
शिवरायांच्या पंखाखाली मुलीच नव्हती शिवरायांच्या पंखाखाली मुलीच नव्हती शिवरायांच्या पंखाखाली मुलीच नव्हती म्हणून समजून घ्यायला लागेल माणूस कशाला म्हणतात. माणसाने माणसाची माणसासारखं वागलं म्हणजे माणूस. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांचं जीवन वागवलं का बाबासाहेबांनी माणसासारखं वागवलं. आमच्या लेकराला शिकवा लागेल बाबासाहेब आंबेडकर कशी होती मावशी. अरे ज्या पोराला शाळेत प्रवेश नाही, ज्या पोराला शाळेत प्रवेश नाही मावशी, वर्गाच्या बाहेर बसायला लागलं होतं बाबासाहेबांना, शाळेत घेऊन येत नव्हतं बाबासाहेबांना, शाळेत प्रवेश नाही. त्या पोराचा शाळा प्रवेश दिन 7 नोव्हेंबर 1900 रोजी बाबासाहेबांनी साताऱ्याच्या शाळेत प्रवेश घेतला. 7 नोव्हेंबर 1900 7 नोव्हेंबर 1900 हा बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन. आपल्या बुद्धीच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, लहानसा तो भिवाला, ते भीमराव आंबेडकर, आणि भीमराव आंबेडकर ते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, आणि डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ते बाबासाहेब आंबेडकर, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हा प्रवास पूर्ण करतो. आणि त्या पोराने शाळेत प्रवेश नाही, त्या पोराचा शाळा प्रवेश नाही. आम्ही एक एक शब्द जबाबदारीने बोलतो. कसे होते बाबासाहेब? ज्या पोराला शाळेत प्रवेश नाही दिला तोच पोरका आपल्या बुद्धीच्या जोरावर, ज्या पोराला शाळेत प्रवेश नाही त्याचा शाळा प्रवेश दिन महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करायला लागला. हे ऐक मया. म्हणून बाबासाहेब हे का म्हणा लागते कीर्तनाला की इज्जत मिळाली भीमा तुझ्यामुळे, इज्जत मिळाली भीमा तुझ्यामुळे, घटना देऊन देजा आंबेडकर समजून घ्या. काय होते बाबासाहेब आंबेडकर? ज्या पोराला शाळेत प्रवेश नाही, ज्या पोराने वर्गाच्या बाहेर बसायला लागत होतं, तोच पोरगा या देशाची घटना लिहिली. ज्या पोराने पुस्तक वाचून येण्या जात नव्हतं तो पोरगा मोठा झाल्यानंतर असं पुस्तक लिहिते की ज्या पुस्तकाने संपूर्ण देश चालवून राहिला. आपला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर. म्हणून या 29 वर्षापासून तुमच्या हिंदूने केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला चालू आहे. कशासाठी? का ह्या लहान लहान बालगोपालांना बाबासाहेब समजले पाहिजे. या लहान लहान मुलांच्या डोक्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर स्वतः गुप्त आले पाहिजे. म्हणून ना एक कीर्तन आहे. हे काय सांगायला एका लहान लहान दोन असेल आहे. तेव्हा मी हे वाद्य वाजवतो खंजेरी. आता आपल्याजवळ वेळ कमी आहे, 10:30 पर्यंत बजेट बसवा लागते. 1 तास टाइम आहे माझ्याजवळ, पण 1 तासात कोणालाच घरी जाऊ देत नाही मी. माझ्या शपथ न सांगतो कोणालाच घरी जाऊ देत नाही. काहून त्या मार्केटला जो माल पाहिजे तोच वापर तुम्ही कार्यक्रमात. लहान लहान पोरं लक्ष द्या इकडे. हे बा याले म्हटलं जाते खंजेरी. काय म्हटलं जाते? हा, तुम्ही असा कार्यक्रम पाहिला नाही कधी. याले म्हटलं जाते खंजेरी. आणि याले चांबडा आहे बकरीचं. कायचं चांबडा आहे रे? बकरीचं. बकरी जिवंत असते तर काय म्हणते रे?
काय म्हणते? न्याय. बकरी जिवंत असते तर न्याय म्हणते आणि मेल्यावर तू म्हणते. जिवंत असते तर काय म्हणते? न्याय. आणि मेल्यावर हे लहानसं तर वाद्य आहे पण आवाज मोठा जोरदार आहे. बरं, हे वाद्य कोणत्याच संगीत क्षेत्रात नाही आहे. हे संगीत क्षेत्रातल्या बहिणीचं वाद्य आहे खंजेरी. हे खंजेरी बाय डुबरू आहे. हे लहानसं तर वाद्य आहे पण आमचं वाद्य गावाखेड्यात वाजलं या सगळ्या गावातल्या लोक कार्यक्रमाला गर्दी करते. मग या खंजीरीच्या माध्यमातून मी विचार समाजात मांडतो. लहानसं तर वाद्य आहे. गुरुवारी पोरो सत्यपाल महाराज. कोण आहे? सत्यपाल महाराज. सत्यपाल महाराजांचं कीर्तन मी तुमच्या एवढं होतो 3ऱ्या वर्गात तेव्हा ऐकलं माझ्या गावाच्या बाजूनं. मग मला असं वाटलं का मी खंजिरा वाजवल्या पाहिजे, मी कीर्तन शिकलो पाहिजे. मग मी 4थ्या वर्गात गेल्यावर आमच्या गुरुजींना आम्हाला पत्र कसं लिहायचं शिकवलं. तर माझ्या जीवनातलं सर्वात पहिलं पत्र मी सत्यपाल महाराजांना लिहिलं. महाराज मला खंजिरी पाठवा. मग महाराजांनी मला पत्र पाठवलं आणि खंजिरी पाठवली. पत्रात लिहिलं पहिले शिक्षण आणि मग कीर्तन. पण मी जिद्दी जेवढा होतो त्या घरी वाट्या प्लेट डब्बे जे दिसन ते झोडपत राहिलो आणि बसता बसता गेम जमून गेला. आतापर्यंत 2800 गावात कार्यक्रम झाला पाहिजे या खंजिरीच्या माध्यमातून. आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, हिमाचल प्रदेश मध्ये शिमला आणि आता 26 तारखेला जाऊन आलो मी उडीसा जगन्नाथपुरी या खंजिरीच्या माध्यमातून. आणि पुढच्या महिन्यात साहित्य संमेलन आहे बेळगाव कर्नाटक. तिचा माझा कार्यक्रम आहे. म्हणजे पहिले पंक्तीत नाही बसा पलावी मावशी. आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस राव, कोणाची 13वी राव, काही राव माझ्या कार्यक्रमाशिवाय पूर्ण होत. हे संत कृपा झाली निवारे तर फळा आली. बसता बसता जमून घेतला मी. हे खंजीर वाद्य कसं आहे रे बरोबर. लहान सत्ता वाद्य पण आवाज नाही जोरदार आहे. मी एका मिनिटात तुम्हाला आकाशवाणीच्या नागपूरवर नाही. आता आकाशवाणीला आवाज कसा असते या खंजिरीवर. बरं, मी एकटा काही करू शकत नाही. हे माझ्यासोबत 5 लोक आहेत. हे हार्मोनियम मास्टर आहे सतीश भाऊ इंगोले, गाडी वाजून द्या याच्या नावानं. हे तबला मास्टर आहे मिथून कमिटकर, याच्या नावानं गाडी वाजवा. याचं नाव आहे मिथून, तबला वाजवते तुमची. हे दोघं प्युअर सागवान आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि मी आहे मनात 8,000 भेयाचं लाकूड. आणि हे जवान पीस आहे त्याचे मोसमी वारे मागून राहिले इकडून तिकडे. याचं नाव आहे वैभव वानकडे, याच्या नावाने टाळी वाजवून द्या. आहे जवान पण एका लेकराचा बाप आहे. आणि हे माझ्या गाडीचे वाहन चालक ड्रायव्हर आहे गाडीचे त्र्यंबक सातपुरे, याच्या नावाने टाळी वाजवून द्या. हे गाडीचे ड्रायव्हर आहे पण ड्रायव्हर जातीला कळलं काय. फर्रा खात नाही, पिढ्या पेट नाही, सिगरेट पेट नाही, दारू पेट नाही. जेवढ्या रुपयाचं डिझेलने पैसे दिले तेवढ्याच रुपयाचं डिझेल टाकतील, बाकीचे वापस देते. म्हणजे आहे की नाही ड्रायव्हर जातीले कळलं. या खंजरीच्या माध्यमातून आम्ही सगळे 5 लोक एकत्रित आलो. बरं, एका गावचं कोणीच नाही आहे. हे सारे अलग अलग गावचे आहे. हे दोघं तर माझ्या गावावरून 100 किलोमीटर दूर आहे. आपण विचारानं एकत्रित आलो या खंजिरीच्या माध्यमातून. मी एका मिनिटात तुम्हाला आकाशवाणीच्या नागपूरवर नेतो. वाजा बरं गुरुजी. कोणता आवाज निघते या खंजिरीतून. थंडीचं वातावरण असल्या कारणाने या खंजिऱ्या नरम होऊन राहिल्या. जास्त नरम झाल्या त्या इकडे हिटर आहे, गरम करायला लागते, शेकून घ्यायला लागते. जशी खंजिरी शेकल्याशिवाय वाजत नाही तसे समाजात काही लोक आहेत त्यांची शेकल्याशिवाय जागा येत नाही. आणि त्यांची शेकासाठी आपला कार्यक्रम आहे. आता 2 खंजिऱ्या एकत्रित आल्या. गुजरातचे लोक दांडिया मोठा सुंदर खेळते. त्या दांडियाची ढोलक ऐकून दाखवतो तुम्हाला. वाजा बरं गुरुजी.
कोणता आवाज नाही ते दांडिया वाजते तर वाजते. ते पंजाबचे लोक भांगडा मोठा सुंदर खेळते. त्या भांगड्याच्या ढोलकीचा आवाज ऐकवतो. आता प्रभूजी खंडणीच्या माध्यमातून मग मी समाजात विचार मांडतो. ही ज्योतीची क्रांती, बुद्धाची शांती, ज्योतीची क्रांती, बुद्धाची लक्षण गेले म्हणून आंबेडकर समजून घ्या. कबीर महाराज समजून घ्या. महात्मा ज्योतिबा फुले आणि जगदाय काळाची मावशी या लेखनांना शिकायला लागेल. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पाहिलेली परिस्थिती तुम्ही आपल्या देशात आता काही दिवसाअगोदर एक मंत्री आपल्या देशात आंबेडकर 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 फॅशन आहे म्हणजे आंबेडकर. आंबेडकर फॅशन नाही, आम्हा सर्व भारतवासियांची पॅशन आहे आंबेडकर. समजून घ्या लागेल. हे षडयंत्र समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकर का चालत नाही यायले, का जीवारी लागतात बाबासाहेब आंबेडकर हे समजून घेणार, हे समजून देणार. फक्त बाबासाहेब आंबेडकर चालत नाही यायले आरक्षण चालते बाबासाहेबांना दिलेलं, पण बाबासाहेबांचं नाव नाही चालत मावशी. हो मंत्री साहेब, ज्या खुर्चीवर तुम्ही बसले त्या खुर्चीवर बसण्याची पात्रता ही बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिली. लक्षात घ्या, समजून घ्या. बरे चोपडं बोलणं जमत नाही. मी इंजिनियर माणूस आहे, डायरेक्ट बोलतो मी. गरज आहे आज काळाची. का सांगा लागते? बाबासाहेब आंबेडकर चालत नाही, या देशाचं संविधान चालत नाही. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले संविधान लिहायला बाबासाहेबांनी, पण अजूनही आमच्या देशातल्या लोकांना संविधान मान्य नाही करून राहिले. हे संविधान काय एका जातीसाठी लिहिलं काय बाबासाहेबांना? हे संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले मावशी संविधान लिहायले. आणि हे संविधान लिहिल्यानंतर त्या दिवसातले पत्रकार लोक बाबासाहेबांजवळ आले आणि बाबासाहेबांना विचारलं म्हणे, बाबासाहेब या देशाचं संविधान तुम्ही लिहिलं, तुम्हाला किती त्रास झाला असेल? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, या देशाचं संविधान मी लिहिलं पण मला थोडाही त्रास झाला नाही. कारण
छत्रपती शिवरायांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. आता आहे वैचारिक महापुरुषाचं हे संविधान साधन आहे मावशी. या संविधानाचं पहिलं पान जर उघडलं ना तर या पहिल्या पानावरचं वाक्य आहे, आम्ही भारताचे, आम्ही भारताचे. या संविधानात असं कुठंच लिहिलं नाही रे पोरं हो, आम्ही भारताचे बौद्ध लोक. या संविधानात असं कुठंच लिहिलं नाही आम्ही भारताचे हिंदू लोक. या संविधानात असं कुठंच लिहिलं नाही ताई आम्ही भारताचे मुस्लिम लोक. या संविधानाच्या पहिल्या पानावरचं वाक्य आहे, आम्ही भारताचे. हे साधं पुस्तक नाही आहे संविधान. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले संविधान लिहायला. आणि या संविधानात 395 कलम दिल्या बाबासाहेबांनी. 340 नंबरची कलम ओबीसी समाजासाठी दिली बाबासाहेबांनी. या आजचा विषय. सर्वांसाठी बाबासाहेब आणि सर्वांचे बाबासाहेब. लक्षात घ्या, 340 नंबरची कलम ओबीसी समाजासाठी दिली बाबासाहेबांनी. 341 नंबरची कलम एससी आणि 342 नंबरची कलम एसटी. आता तुम्ही सगळे एज्युकेटेड लोक आहे. कार्यक्रम झाला, घरी गेले तर सर्वात पहिले विचार करा 340 पहिले येते, 341 पहिले येते, 342 पहिले येते. तरी काही लोक म्हणते बाबासाहेबांना केलं म्हणते विशिष्ट जातीसाठी. आम्ही महापुरुषांनी जातीत वाटून टाकलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रथमतः आणि अंतिमतःही भारतीय. साधन नाही आहे पुस्तक, हे संविधान साधन नाही आहे मावशी. हे संविधानाचा कुणी किती काही विरोध करत असेल, मी जबाबदारीने बोलतो, इंजिनियर माणूस आहे. या संविधानाचा कुणी किती काही विरोध करत असेल, हे संविधान त्याची रक्षा करण्याची ताकद ठेवते. हे साधं पुस्तक नाही आहे संविधान. आता पेपर वाचा तुम्ही, रोजचे पेपर वाचायचा महिला मंडळी. आता पेपर मध्ये बातमी आहे, एक मंत्री बोलला आपल्या देशातला का संविधान बदलवा. एवढं सुंदर पुस्तक लिहिलं बाबासाहेबांनी. हे का साधं पुस्तक आहे का संविधान. 2 पोराचे लग्न झाले, 1 वर्षाच्या आत तो पोरगा आपल्या बायकोला घेऊन घराच्या बाहेर निघते. 7,500 जाती, 10 धर्म, 41 कोटी कुटुंब, 141 करोड लोकसंख्या असणारा आपला देश, हजारो धर्म, हजारो पंथ एका ठिकाणी 75 वर्षापासून नांदून राहिले. त्याचं कारण आहे भारतीय संविधान. साधं पुस्तक आहे संविधान. म्हणून या लेकरांना शिकवा, पेपर वाचत जा रोज. एक मंत्री बोलला संविधान बदलवा, मला दुःख वाटलं मावशी. मी त्या मंत्र्याचं शिक्षण पाहिलं तर मंत्र्याचं शिक्षण आहे 8 वर्ग नापास. आणि ज्यांना या देशाचं संविधान लिहिलं बाबासाहेबांना, त्या बाबासाहेबांचं शिक्षण आहे 32 डिग्री आहे बाबासाहेबांजवळ. ज्या माणसानं संविधान लिहिलं त्याच्याजवळ 32 डिग्र्या, आणि जो संविधान बदलण्याची भाषा करून राहिला त्याच्याजवळ त्याचं शिक्षण 8 वर्ग नापास. म्हणून त्याच्या बुद्धीची कीव आली. आणि म्हणून त्या दिवशी मी भजन लिहिलं की कायदे बदलण्यास झाले विरोधी तयार, झाले विरोधी तयार. आता घालून घेऊया घटनेची तलवार, आता घालून घेऊया घटनेची तलवार. आली मोठमोठाली संकट, आली मोठमोठाली संकट, घटली बहुजनाला बळकट, बहुजनाला बळकट. घटनेचे वाचन घराघरात करणार, करणार. आता घालून घेऊया घटनेची तलवार, आता घालून घेऊया घटनेची तलवार.
फुलेचा विचार बहुजनाला शिक्षण, फुलेचा विचार बहुजनाला शिक्षण, झाले स्वराज्य स्थापन, झाले स्वराज्य स्थापन. सुमतीचा विचार खरा खराच खाणार, पुणे देशात जाणार. आता गाठून देऊया घटनेची तलवार, आता गाठून देऊया घटनेची तलवार. म्हणून समजून बाबासाहेब आंबेडकर, म्हणून समजा लागेल म्हणाले महात्मा ज्योतिबा फुले. काय काय लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान? महात्मा ज्योतिबा फुले म्हणत कोणी मनुस्मृती नावाचा ग्रंथ वाचन तो एक दिवस जाळल्याशिवाय राहणार. आणि बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुलेचे पटशिष्य. तसं गुरुनं सांगितलं एक दिवस जाळल्याशिवाय राहणार नाही, शिष्याला लगेच कार्यक्रम करून टाकला. केला का नाही केला? म्हणून हे संविधान आहे. मावशी हात जोडून प्रार्थना, या संविधानाचं पारायण करा घरोघरी. हात जोडून प्रार्थना करतो. हे संविधान शिकू द्या लेकरांना, आज गरज आहे. हे संविधान जर नसतं ना तर बसून असतं दिलं की आपल्याला कोण. हे ताकद आहे बाबासाहेबांच्या विचाराची. मी जे बोलून राहिलो संविधानामुळे बोलून राहिलो, तुम्ही जे बसले आहेत संविधानामुळे बसले आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे संविधानाची देण आहे, हे लक्षात घ्या. पहा बरं किती, हे काय साधा कार्यक्रम आहे का? किती मेहनत करायला लागते एवढा मोठा कार्यक्रम उभा करायला. आदरणीय आमचे मार्गदर्शक मित्र आहेत कैलासजी भोजनकडे साहेब, त्याचा म्हणजे फोन आला, म्हणजे महाराज तुमचा ठिकाण आमच्या गावात पाहिजे. आपल्याला काय फक्त सांगा म्हटलं कोणत्या दिवशी. लगेच डिस्कस केलं. एक तर मी कोणी व्याख्याता नाही, मी व्याख्याता आहे का? माय कीर्तनच वेगळं आहे. तुम्ही रोज व्याख्यान ऐकून राहिले 2 दिवसापासून, तरी ते लोक म्हणत असतात हे कोणतं व्याख्यान आहे? पेटी आहे, खंजरे आहे. हे माय व्याख्यानच वेगळं आहे. माय कीर्तन ह्या बालगोपालाने समजलं पाहिजे. कीर्तन भजन प्रवचन याच्या भाषेत काऊन करावं लागते मला? ह्या लोकांनी ह्या लहान लहान पोरं कीर्तन म्हणलं पाहिजे ना. आता परवाच्या दिवशी मी लोणावळा खंडाळ्याला गेलो कार्यक्रमाला, मागच्या आठवड्यात. तिथं कार्यक्रमाला गेल्यावर एक 20 वर्षाचं पोरग आणि 18 वर्षाची पोरगी. हे पोरं कसे भरकटले समाजात. ते पोरग होतं तोंडाला रुमाल बांधून, आणि पोरगी होती ते पोळ्या शकाचं फळक गुंडून. आजकाल हे कॉलेजचे पोरं कॉलेजच्या पोरी इतके दमनात वातावरण चालू आहे. ते पोरग राहायचे तोंडाले रुमाल बांधून, पोरगी राहायची ते स्कार्फ बांधून. स्कार्फ त्या पोरीनं बांधला का बापाने ओळखू येत नाही, आपली का दुसऱ्याची ओळख. तिथं कार्यक्रमाने गेल्यानंतर लोणावळ्याला त्या पोराचं मी गाणं ऐकलं. ते पोरग त्या पोरीले मागं पल्सरवर बसवलं आणि त्या पोरीने म्हणे आगे मैं खंडाला हे गाएंगे घूमेंगे नाचेंगे और इथं तरुण पोरायचं गाणं ऐकलं आणि तिकून येता येता ह्या गाण्यावर गाणं लिहिलं. क्या बोलती तू क्या मैं बोलू सुना, हे तर काय कापसाला काय करू येऊन मी कापसाला. हम घूमेंगे लेकेंगे गाठोडा बांधेंगे ओझन करेंगे और क्या. असं बसवलं तर हे पोरं बसते, नाही तर कीर्तन करतो म्हटलं आता घराकडे पाहिजे. मग हिचं फाउंडेशन फिट व्हासाठी या धिंगाणामध्ये करणार. नाही तर म्हणे तर हे गाणे म्हणा वाटते का आजी कार्यक्रमात. आता परवाच्या दिवशी आपल्या 26 तारखेला माझा कार्यक्रम जगन्नाथपुरी उडीसा. उडीसाचे कार्यक्रम झाला. उडीसातले लोक म्हणजे महाराज आम्हाला कीर्तन पाहिजे तुमचं. त्यांनी म्हणे तारीख 26 तारीख. मी गेलो कार्यक्रमाला, तिथं कार्यक्रमात मी एक गाणं म्हणलं, माड्याच्या माड्यामध्ये कोण उडीसातले लोक म्हणले महाराजची आम्हाला मराठी समजत नाही, इंग्लिश मध्ये बोला. आता पंचायत
तिथं बसल्या नुसत्या मग या गाणं इंग्लिश मध्ये बनवलं. माड्याच्या मड्यामध्ये होईल माड्याच्या मड्यामध्ये होईल हे नफे करून करायला लागते मला कार्यक्रमात. हे बालगोपाळाला कीर्तन पटलं पाहिजे. मग या मनोरंजनातून मग मी फुले शाहू आंबेडकर समाजात म्हणतो. काय झालं 2 दिवसाआधी माझी तब्येत बरी. कार्यक्रमात उशीर झाला, थंड पाणी पिलो, त्याच्यानं माझ्या पुरं बजेट बसून गेलं. मला वाटे नाही आज कार्यक्रम होईल म्हणून, पण ते शक्ती कशी आहे फक्त फुले शाहू आंबेडकर काही तर मोद्याने उठून टाकते. तसं तुकडोजी महाराजांना सांगितलं मैं शब्द की ठायरात हूँ आणि शब्द मेरे पास आहे पण मुर्दे जगात शब्द से होता अशुभ का रास आहे. पहा बरं ती आजी मनांपासून हसून राहिली बिचारी चष्म्यावर. एवढ्या वयात जर ते आजी कार्यक्रमाला ऐकू शकते तर मग मी तर 35 पाचशे ना. मग येवा आजी पुस्तक घ्यायचं काय ते पुस्तक द्यायचे या मग हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा शिंदर फुल्या दिवा सुखावती सगळे आई मेरा आई बिना पोराच्या नोकरीसाठी मंगळसूत्र विकायला एकच संधी नाही. पोराचं पोट आता सफारीच मिळत नाही. रत्नागिरी दुधावरची सारे कोणाला घेतली नाही आणि स्वतः मात्र भाजीवर तेल कधी घालणार नाही. उपोषण उपवासातला फरक तुला मानून नाही. पुढे तिरंग्याचा कलर बनवून आहे आणि रॅशन काढण्याचा कलर बनवून नाही. सुंदर कार्यक्रम आहे. विनंती करतो या आजीचा सत्कार करा. या काय म्हणतो या ताई या कधी भिडे यमुन कधी खडे बोल्या माती तोड चलना तुळशी काटले पाच गाई माझी पायता सादर जीवना म्हणून माझे कीर्तन फोटो वेगळा आहे. गरज आहे ना याची हे का सांगा लागते. अशीच होती बाबासाहेबांची आई भीमाबाई. 5.5 वर्षाचं वय होतं बाबासाहेबांचं. आई किती 5.5 वर्षाचं वय होतं बाबासाहेबांचं. आणि बाबासाहेबांची आई त्या छोट्याशा ठेवाला सोडून गेली भीमाबाई. फक्त 5.5 वर्षाचं वय आणि या थोड्या वयात तिची आई सोडून गेली भीमाबाई. अरे ज्या लेकराने आई राहत नाही त्याच लेकराने समजते आईचं दुःख काय आहे. ज्या लेकराला आई नाही त्याच लेकराने समजते आई म्हणजे काय असते. 5.5 वर्षाचं वय बाबासाहेबांचं आणि बाबासाहेबांची आई सोडून गेली बाबासाहेबांना. बाबासाहेबांचं पालन पोषण त्यांची आज्या मीरा त्या ते न केलं. अरे ज्या लेकराने आईच नाही मावशी तो आई विना वाढलेलं लेकरू कसं असेल. पण आपल्या बुद्धीच्या ज्ञानाच्या जोरावर लहानचं पोरग भीमा ते बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास पूर्ण करतं. पोलिसांना बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास पूर्ण करतं. अरे ज्या लेकराला आईच नाही तोच पोरगा मोठ्या झाल्यानंतर
या जगातल्या सर्वात मोठ्या समुदायाचा आई झाला ना बापय झाला. चांदण्याची छाया बाहुलीची गाया बाहुलीची माया माझ्या भीमराया चांदण्याची छाया बाहुलीची गाया बाहुलीची माया माझ्या भीमराया. म्हणून माझं कीर्तन जरा वेगळं आहे. हे काय सांगायला लागते या पुराणांना. माझं कीर्तन मी तुम्हाला शिवाजी महाराजांनी वेगळ्या पद्धतीने सांगतो रे बोलू. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मालूम आहे काय? बोला लहान लहान पोरं आवाज द्या. हा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सन्न या दंड पिकअप आवाज द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की शाबास. तुम्हाला माहित आहे ना शिवाजी महाराज काही आपल्या कॉलेजचे पोरं शिवाजी महाराज सारखी दाढी वाढवते, शिवाजी सारखी मिशी वाढवते. पण शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवल्यानं मिशी वाढवल्यानं कोणी शिवाजी महाराज होईल का रे पोरं? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. शिवाजी महाराज सांगणं सोपे आहे, शिवाजी महाराज बोलणं सोपे आहे, शिवाजी महाराज ऐकणं सोपे आहे, शिवाजी महाराज दिसणं सोपे आहे, पण शिवाजी महाराज जगणं हे सर्वात कठीण आहे. कोणी शिवाजी महाराजांसारखा जगेल तो जगात राज्य केल्याशिवाय राहिणार. म्हणून शिवाजी महाराज समजून घ्यायला लागते आम्हाला. तुम्हाला माहित आहे शिवाजी महाराजांनी 365 किल्ले जिंकले. किती किल्ले जिंकले? 365 किल्ले जिंकले शिवाजी महाराजांनी. आणि कितीतरी किल्ल्याचा जीर्णोद्धार केला. पण कोण्याही किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव लिहिलं काय? बोला लहान लहान पोरं लिहिलं का शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव? आमच्या देशातले कॉलेजच्या पोरी किल्ल्याचा अभ्यास करायला किल्ल्यावर जाते. किल्ल्याच्या भीतीवर बदामचं चिन्ह काढतात, मनात बाण घालते आडवा, वरतली ते साखर खालतली ते रेखा. तसं हिच्या मायनं त्याच्या बापानं किल्ल्याच्या इटा ढोरल्या. समजून घ्या शिवाजी महाराजांना काय जिंकले रे बरोबर? किल्ले. तुला शिवाजी महाराजांना काय जिंकले? किल्ले. काय जिंकले? शिवाजी महाराजांना किल्ले जिंकले. तुम्ही जिल्हे जिंका. शिवाजी महाराजांना काय जिंकले रे? कोण रे तुला आन्सर करू दाखव. काय जिंकले? जोरात, अजून जोरात. वा शाबास. काय जिंकले रे? शिवाजी महाराजांना किल्ले जिंकले. तुम्ही जिल्हे जिंका. जिल्हे जिंका मध्ये काय लढाई करा काय? शिवाजी महाराजांना किल्ले जिंकले. तुम्ही जिल्हे जिंका. जिल्हे जिंका म्हणजे एमपीएससी द्या, यूपीएससी द्या, कलेक्टर व्हा, एसपी व्हा, डीवायएसपी व्हा. म्हणजे जिल्ह्याचे महत्व. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं स्वराज्य. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंना दिलं शिक्षण. काय दिलं? शिक्षण. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य आणलं तर त्यांच्या हाती काय होतं रे? तलवार. काय होतं? शिवाजी महाराजांनी तलवार हाती होती तर किल्ले जिंकले. तुम्हाला जिल्हे जिंकायचे आहेत तर तुमच्याजवळ कोणतं शस्त्र असलं पाहिजे? पुस्तक. वा. अजून कोणतं शस्त्र असलं पाहिजे? पेन. छापा. मगाशी आमचे मित्र आदरणीय संजय भाऊ आले का इथं कार्यक्रमाले? ते प्राध्यापक आहेत संदीप भाऊ मला त्या हॉटेलवर आले. मी थांबलो होते तिथं. काड्या वाजवा त्याच्या नावाने. हा प्राध्यापक काय त्यांनी 8-10 दिवसा अगोदर फोन केला म्हणजे महाराज तुमचा धिंगाणा म्हणजे आमच्या हिंगोलीत तुम्हाला भेटायचं आहे. हा महत्वाचं काम सोडून ते कार्यक्रमाला आले. काड्या वाजवा त्याच्या नावाने. त्यांनी मगाशी एक शस्त्र दिलं म्हणजे बाबासाहेबाचं भेट पीएम. ते शस्त्र नाही जोडणार की खिशाल तुझ्या झोपेन आहे माझ्या भीमाची पेन. 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 खिशाल तुझ्या झोपेन आहे माझ्या भीमाची पेन.
विशाला तुझ्या डोळे आणि माझ्या विमानाची पाठी तुझ्या खेळाची होती पाठी तुझ्या खेळाची होती फिरत होता वाकरीसाठी वनावर फिरत होता मागणीसाठी विशाल तुझ्या डोळे आणि माझ्या विमानाची 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 माझे शिक्षण शिक्षण राहते म्हणून हात सोडून काय केलं नाही. काय कार्यक्रम झाला मावशी एक तास सांगावं लागते महिला मंडळीला आवर्जून. तुम्ही पुस्तक वाचत नाही, तुम्ही वाचता आणि वाचता काय वाचता. एक होता राजा आणि त्याला खाल्ला भजा, एक होती बुटीन फेकेली खूप या भंगार गोष्टी वाचू वाचू डोके खराब झाले मावशी आपले. हात सोडून प्रार्थना करतो. माझे कीर्तन संपलं, कार्यक्रम संपला, घरी गेले का सर्वात पहिले मोबाईल उघडा, मोबाईल मध्ये युट्यूब काढा, युट्यूब मध्ये एखादा व्हिडिओ प्ले करा तर तिकून एक माणूस म्हणते जंगली रमी पे आओ ना मारा. जसा तुम्ही युट्यूबचा व्हिडिओ प्ले करा आणि तिकून एक माणूस म्हणते जंगली रमी पे आओ ना. अर्धा देशातले पोटे खराब करून टाकले त्या जंगली रमीनं. रमी खेळलो पैसा जिंको. आणि अर्ध्या देशातले पोरं पागल झाले त्या क्रिकेटच्या नाकडामाकड. आज जोडून प्रार्थना करतो. हे काय सांगा लागते. आता आमच्या गावातलं एक पोरग 38 वर्षाचं पोरग, त्यांनी एकच शिवक फक्त मॅच पाहायचा. बरं, मॅच मधला समजे काहीच नाही, फक्त कॉमेंट्री. कॉमेंट्री लागली का एवढा आनंद. सचिनने सिक्सर मारा, फिल्डर बॉल के युवराजने चौका मारा, बॉल बाउंड्री के. त्यांनी मॅच मधला समजे काहीच नाही, फक्त कॉमेंट्री आहे की सचिनने सिक्सर मारा, फिल्डर बॉल के पीछे, युवराजने चौका मारा, बॉल बाउंड्री के. बरं, तो रात्री झोपला तर झोपी नाही उचलावे. सचिनने सिक्सर मारा, फिल्डर बॉल के पीछे, युवराजने चौका मारा, बॉल बाउंड्री के. त्याच्या माय बापाला मालूम होतं का आपलं पोरग रात्री झोपी उसनते म्हणून. उसनते म्हणजे समजते ना तुम्हाला. उसनते म्हणजे बडबड करणं. आता आपली मराठी थोडी फरक आहे ना. मी विदर्भातला आहोत, मला तुला कशाला कडबडायला ते आपल्या जमत नाही. मया तुया ते आपली भाषा आहे. 27 तुम्ही या विदर्भातल्या त्या पोराच्या मायबापाला मालूम होतं का आपलं पोरग रात्री झोपी उसमते म्हणून. त्याचा गेलं लग्न करून त्याची कॅटरीना घरी आली. त्या रात्री 3 वाजता उसलला. सचिनने सिक्सर मारा, फिल्डर बॉल के पीछे, युवराज चौका मारा, बॉल बाउंड्री के. आता नवीन नवीन पोरगी तिला काय म्हणजे कोणता सचिन कोणता युवराज. तिने असं वाटलं या दिवसभर मॅच पाहिजे उसलला असं. रात्री 4 वाजता डबल उसलला. सचिनने सिक्सर मारा, फिल्डर बॉल के पीछे, युवराजने चौका मारा, बॉल बाउंड्री के. आताच्या पोरीला भयंकर राग आला. ते सरळ झोपीतून उठली, डायरेक्ट बाथरूम मध्ये गेली आणि आणलं बकेटभर पाणी टाकलं तोंडावर. हे झोपीतून नाही उठलं, झोपीतच बोललं भारी पाण्याच के कारण आजची मॅच कॅन्सल. म्हणून समजून घ्या काय सगळं लागते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण जो ते दूध प्राचीन करेल तो बागर सारखा गुंडुरल्याशिवाय राहणार गर्दी. तू काउंटर कसा स्वेटर घालून आहे रे. काय नाव तुझं भाऊ, काय नाव तुझं. इकडे ये शक्तिमान, ये रे बेटा. काय नाव आहे बेटा तुझं. कुठून जाऊ काय
काय नाव आहे तुझं? रोमन हनुमान वा वा वा, जोरदार. कोणत्या वर्गात बेटा तू? चौथी. मला एक प्रश्नाचं उत्तर दे. एकावर 181, एकावर 282, एकावर 383. गाड्या वाजू हनुमानच्या नावानं. एकावर 181, एकावर 282, एकावर 383. 83 वाले अजून किती लोक आहेत तिथं? या रे 83 वाले कोण आहे? बेटा 83 वाला कोण आहे? एकावर 181, एकावर 282, एकावर 383. मला मालूम आहे ना तू लय हुशार आहे म्हणून तर तुला निवडला. तेव्हा घाबरू नको. नारवशे डायरेक्ट काही सोडून देणं सोडत नाही. सुटला तर सुटला आहेच पण इथं. एकावर 181, एकावर 282, एकावर 3. एकावर 313. तो काप्या पुरवती. तू पण स्वागत पाहिजे तसा जेव्हा तू बोललो का नाही माहिती परीक्षा द्यायची आहे ना. कोण बोले करोडपती किंवा बोलायचं नाही. तू रे हनुमान इकडे पाय. एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते तर दुसऱ्या डोळ्याने किती दिसन? 2. एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते दुसऱ्या डोळ्याने किती दिसन? 2. त्याचा सत्कार करायचा आहे. कोणत्या करताय? त्या कोरोनात पास झाला. कोरोना आला तेव्हा तो होता पहिली आणि जसा कोरोना संपला तू गेला चौथी. एकावर 181, एकावर 282, एकावर 313. एका मिनिटून एक बकेट आपलं. एका डोळ्यानंतर 1 किलोमीटर दिसते तर 2 डोळ्यांनी किती दिसन? 2. हा एक कसा दाखल आणतो आता. उजव्या डोळ्याला हात ठेव. उजव्या डोळ्यावर आता माहिती पाहिजे किती दिसून राहिलो मी तुला किती दिवसात आहे. आता डाव्या डोळ्याला हात ठेव. आता किती दिसून राहिलो? आता दोन्ही डोळ्यावर हात काढ. आता किती दिसून राहिलो? 1. मग एका डोळ्याने जर 1 किलोमीटर दिसते दुसऱ्या डोळ्यात किती दिसन? 1. आला की नाही जाग्यावर? म्हणून आपलं कीर्तन कसं आहे ना. कीर्तनातून काय म्हणतो मी? बाबासाहेब शिकले त्यांनी घेतलं शिक्षण. बाबासाहेब शिकले त्यांनी घेतलं शिक्षण. बाबासाहेब शिकले त्यांनी घेतलं शिक्षण. निधी गंगा देशासाठी केलं देश रक्षण. आता शिक बाबा शिक. शिक बाबा शिक. काही नाही शिक. काही शिक बाबा शिक. काही नाही बाबा बाबू हनुमान शास्त्री त्यांचं नाव आहे का? किस्सा आहे ना. किस्सा किस्सा गेलाय. अजून दे 100 रुपये. मग एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते तर 2 डोळ्यांनी किती दिसन? 1च. कोंबडी काय देते रे? अंडे. गाय काय देते? कोंबडी अंड देते, गाय दूध देते. देते ना. कोंबडी अंड देते, गाय काय देते? मग असं कोणाची दोन्ही देते? विचार करतो. बोला भारत माता. म्हणून नाही कीर्तन आहे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराज जाऊन बसायचे. म्हणून नीतिशील राजे झाले शिवाजी महाराज. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज जाऊन बसायचे. म्हणून कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मायचा दर्जा देणारा शिवाजी महाराज निर्माण झाला. असा एकच राजा आपल्या देशात झाला छत्रपती शिवाजी महाराज. या शिवाजी महाराजच्या काळात त्याच्या राज्यात त्याच्या दरबारात एकही
बाईचा डान्स झाला नीतीशील राजा. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं की परावया नार रघुमाई समान. परावया नार आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदास मावशी या लेकरांना एबीसीडी याची नंतर शिकवा. हे जबाबदारीने बोलतो. या लेकरांना एबीसीडी याची नंतर शिकव. पण सर्वात पहिले रस्त्याने जर कोणाची पोरगी जात असेल त्या मुलीला बहीण म्हणायचं या लेकरांना सर्वात पहिले शिकव. हा याची गरज आहे. म्हणून ठीक मागतो बरोबर आपलं जीवन कुमार्गी जाऊ द्यायचं. तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात एकांती लोकांची स्त्री पाहुणं होऊ द्यावे वृत्तीचे उत्थान. प्राण गेला तरी अभंग जीवन होऊ नये कुमार्गी. असं हे संविधान आपल्या घरी आहे ना मावशी. तसं हे तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आपल्या प्रत्येकानं आपापल्या घरी ठेवा. हे साधं पुस्तक नाही आहे जे तुकडोजी बाबा फक्त 2 वर्ग शिकले. किती वर्ग? 2. फक्त 2 वर्ग शिकले तुकडोजी महाराज. दुसरे वर्ग शिकले पण एवढे मोठे ग्रंथ निर्माण केले. ते ग्रामगीता म्हणजे 41 अध्याय या ग्रामगीतेत. आणि 41 साधू संतांचे विचार आणि साधू संतांचे फोटो तुकडोजी महाराजांनी टाकले. 10व्या अध्यायात संघटन शक्ती नावाचा अध्याय आहे. त्या अध्यायात तथागत भगवान बुद्धाचा फोटो आहे 10व्या अध्यायात. आणि बुद्धाच्या फोटोच्या खाली विचार लिहिला हाती न घेता तलवार पण बुद्ध राज्य करी जगावर याची कारण एक प्रचार प्रभावशाली. हे ग्रामगीतेत लिहिलंय तुकडोजी महाराजांना. 7व्या अध्यायात आचार प्राबल्य नावाचा अध्याय आहे. त्या अध्यायात महात्मा ज्योतिबा फुल्यांचा फोटो आहे. का बरं फोटो? कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अस्पृश्यांकरता आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला करून टाकला. म्हणून तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत फोटो टाकला ना. धोबी लिहिली त्यांच्या फोटोच्या खाली लाख रुपयांच्या मुळे ठरव एकची माझा कर्तव्य हे वचन पाडून सुंदर ग्राम करावे आदर्श. हे साधं पुस्तक नाही आहे ग्रामगीता. जणू प्रार्थना प्रत्येकाने घरी ठेवा. तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात वडिलांनी मुलगा नाही शिकवला तोही बापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला तैसेची शिक्षण देणे अगत्याचे. तो माणूस कधी शाळेत गेला नाही फक्त 2रा वर्ग शिकला पण तो माणूस सांगून राहिला वडिलांनी मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला तैसेची शिक्षण देणे अगत्याचे. हे किती महत्वाचं आहे. अजून प्रार्थना. बरं तुकडोजी बाबा तर 2च वर्ग शिकले. गाडगे बाबा एकही वर्ग नाही शिकले. एकही वर्ग गाडगे बाबा शाळेत नाही गेले. जे गाडगे बाबा कधी शाळेतच गेले नाही त्या गाडगे बाबाचं नाव अमरावतीच्या विद्यापीठाला आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. म्हणून का त्या गाडगे बाबाला समजलं हातावर भाकरी खा वेळ पडली तर घरातले भांडे विका पण ह्या लेकरांना शाळा शिकवा. कारण शिकवा मुलांना शाळा आणि शिक्षक हा 3रा आठवडा. हे जगायला लागेल आम्हाला. साधे बोलते गाडगे बाबा. ते गाडगे बाबा कधी शाळेत गेले नाही. ते गाडगे बाबा सांगतात मावशी एक वाक्य मला गाडगे बाबाचं खूप आवडतात. ते गाडगे बाबा म्हणतात ज्या घरात बाईला देवाचं माणसाला दारूचं व्यसन आहे ते घर बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. देवाचं म्हणजे अंधश्रद्धेचं. ज्या घरात बाईला देवाचं आणि माणसाला दारूचं व्यसन आहे ते घर बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. साधे म्हणजे संत ज्या गाडगे बाबांना बाबासाहेबांनी गुरु मानलं ते गाडगे बाबा साधे असं काय. गाडगे बाबाचं जेव्हा मुंबईला बांद्र्याला कीर्तन झालं तर गाडगे बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब आंबेडकर जाऊन बसायचे. पण बाबासाहेब आल्यानंतर गाडगे बाबा लोकांना विचारायचे माय बापा हो
तुम्ही देव पाहिला काय रे? चित्रातून गाडगे बाबा विचारायचे लोक पहिले, नाही बापा हो तुम्ही देव पाहिला काय रे? लोक म्हणायचे नाही जी. मग तुम्हाला देव पाहायचा काय? लोक म्हणायचे हो. मग खुर्चीवर बसलेल्या सुटाफुटात बसणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांकडे गाडगे बाबा बोट दाखवायचे आणि म्हणायचे ते पहा देव. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ते आहे तुमचे देव, ते करतील तुमचं कल्याण. आणि जे गाडगे बाबा कधी शाळेत गेले नाही त्या गाडगे बाबाने समजलं बाबासाहेब आपले देव आहेत. आपण तर शिकवण समजलं मावशी, अजूनही आम्हाला समजून द्यायला बाबासाहेब कोण आहे? बाई भीमा माझा देवा गुणी मारी देव, बाई भीमा माझा देवा गुणी मारी देव, मग कहाणी देव तुझ्याच नाव, मग कहाणी देव तुझ्याच नाव. त्याच्यापासून द्यायचं नाव बोला भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणून समजणारे कोण बाबासाहेब कोण आहे? कोण आहे बाबासाहेब? हा शाबास, कोण आहे? देव. म्हणून हात जोडून प्रार्थना बाबासाहेबांचे विचार डोक्यात घ्या. साधे नाही आहेत बाबासाहेब. हे महापुरुष का समजून सांगायला लागते रे समाजाला? काळाची गरज आहे. जरा त्या मोबाईलच्या याच्यातून बाहेर निघा. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम. आता पहा बरं किती लोक मनाशी तर मला टेन्शन आलं का लोक येते का नाही येत म्हणून. पण आमचे भुजंगडे साहेब पण मला टेन्शन नका किंवा आमच्या हेमलच्या लोकांना सवय आहे म्हणे 8:30 वाजल्याच्या घराच्या बरेच निघत नाही. पण का सिरियल्स कसे आहे ना म्हणे पुत्र, 1-2 सिरियल पाहिजेच म्हणे. तारक मेहता का उलटा चष्मा. पण त्या सिरियल पाहिल्यानंतर ऑटोमॅटिक कार्यक्रमाला येईन म्हणे. पण मस्त गाव आहे तुमचं हिंगोली. आता मागच्या वर्षी माझ्या हिंगोलीचाच कार्यक्रम झाला पाहिजे आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या लहानशा गावात माझा कार्यक्रम. कार्यक्रमाला कमीत कमी 3,000 ते 3,500 लोक. लहानसं गाव हिंगोलीतलं, गावाचं नाव नाही सांगत, नाही चालू आहे की नाही. बहुजन संघटक टाळी वाजून द्या त्याच्या नावानं. आज तर 2-3 कॅमेरा दिसून राहिले. आपले चालू आहे ना कुठेतरी ते पाहायला लागते. जोरदार टाळी वाजून द्या बहुजन संघटकाच्या नावानं. रोजचे कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. अरे हिंगोली जिल्ह्यातल्या लहानशा गावात माझा कार्यक्रम. ते गाव इतकं श्रीमंत का प्रत्येकाच्या घरासमोर एक 4 व्हीलर तर एक ट्रॅक्टर. एवढं श्रीमंत गाव. पहिलीचा जिल्हा आहे तुमचा. पहिली जास्त पैसे आहे सारे. लहानशा गावात माझा कार्यक्रम. गावाची लोकसंख्या कमीत कमी 4,500. 3,000-3,500 लोक त्या दिवशी कार्यक्रम आले. मी 1 तास कार्यक्रम केला मावशी. पण 1 तासात एकही माणूस हसेही नाही न बोलेही नाही. 3,000 लोक कार्यक्रम आले. पण त्या 1 तासात एकही माणूस हसेही नाही न बोलेही नाही. शेवटी या सगळ्यांनी म्हटलं आपला कार्यक्रम फेल गेला, आपण कार्यक्रम बंद करून देऊ आणि घराकडे चाललं तू असं म्हणतोच. तर एक 60 वर्षाचा म्हातारा समोर येऊन बसतो. मजाक नाही. जसं जसं कार्यक्रमात बोलायचो तो एकटाच माणूस हसायचा, एकटाच माणूस टाळी वाजवायचा. मजाक नाही. त्या एकट्या माणसाकडे 2 तास कार्यक्रम वाढवला. जसा कार्यक्रम संपला ते जेव्हा खाली उतरलो, हार घेतला आणि त्या काकाच्या गळ्यात टाकल्या आणि त्याच्या पाया लागलो. म्हटलं काका बरं झालं तुम्ही आले. तुम्ही आले म्हणून मी 2 तास कार्यक्रम वाढवला म्हटलं. आणि कार्यक्रम तर गावाच बंद केला असता. असं म्हणतोच आयोजक लोक धावतच आले. मध्ये महाराज बोलाय मी म्हटलं बहिरा आहे तुम्ही बोलल्या हसत होता. बरं हसत तर हसत टाळी वाजवत होता. म्हणजे महाराज तो हसत कोण होता हे आम्हाला मालूम नाही. टाळी कोण वाजवत होता हे मालूम आहे म्हणे. हे म्हटलं तो टाळी नका वाजवत म्हणे, तो तंबाखू घोट्यान चुना उडले. एकट्या माणसाच्या टाळी वाजवली तर 2 तास कार्यक्रम केला. तुम्ही सगळे वाजवान इथे ऐकता. म्हणून कार्यक्रम कोणता आहे राव? त्या कार्यक्रमामध्ये सर्वात महत्वाचा आहे प्रतिसाद. काय महत्वाचा आहे रे? प्रतिसाद. प्रतिसाद. याला चिंबोले आहे का? काय रावर बेटा तुझं? हा मयूर सगळं उडून राहिला तू. समजा नाही तू 5वीत आहे तुमच्या शाळेत.
असं म्हणूनच ऐकराव साहेब आहेत. काय नाव बेटा तुझं? मयूर. वा. आणि कोणत्या वर्गात? 5वी. इकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख सांग बरं. सांग रे कोणी तुझ्यापैकी. काय इकडे बर. तू सांग रे बाबासाहेबांची जयंती तारीख. वा. 14 एप्रिल. बर. त्या पप्पाची जन्मतारीख सांग बरं. सांग रे. डोकं चालवा रे, डोकं चालवा रे, डोकं चालवा रे, तुमचं डोकं चालवा रे, डोकं चालवा रे. केव्हा येईन ना गाडी बंद करा आपलं काही सांगता येत, म्हणून लघुत्तम घ्या. बाबाची जन्मतारीख तुला माहित नाही, तुझे बाबासाहेबांची मालूम आहे. कोण का बाबासाहेबांना कामच तसं केलं ना आपल्यासाठी, म्हणून बाबासाहेबांची जयंती मालूम. म्हणून हुशार आहे तुम्ही. तुझं नाव काय बेटा? मृण्मय घोंगडे. तुला आठवले खतरनाक आहे बहुजन लोक आहेत. घोंगडे तुरे हिंगोले हिंगोले बहुजन लोक आडनाव खतरनाक आहे ना. ते आमच्या इकडे वरुड तालुक्यात सिंह मारे. बापाच्या बाप त्यांनी मच्छर नाही मारणार, सिंह मारे. एका पुराचा आडनाव जोडे. एका सतीश भाऊच्या दवाखान्याच्या समोर, आपल्या घराच्या समोर एक दवाखाना आहे डॉक्टरचा. त्या डॉक्टरचं आडनाव आहे पोट फाडे. आणि डॉक्टर पोटाचा स्पेशालिस्ट. परत पेशंट जाईल का त्याच्याजवळ आडनाव तुझे ठेवले ना, आपले दलिंदर आडनाव ठेवले ना. तुम्हाला आडनाव जर पळायचे आहे पोरं हो, तर अग्रवाल, खंडेलवाल, मानपाणी हे आडनाव. एक पोरग आपल्या बापाले म्हणे, बाबा आपलं आडनाव तो वाघ आहे म्हणे, वाघ. पोरग तुझ्या बापाले म्हणे, बाबा आपलं आडनाव तो वाघ आहे म्हणे, तरी तुम्ही आईला घाबरता. बाप मोठा हुशार आहे म्हणे, आपलं आडनाव जरी वाघ आहे तर तुम्ही आईचं तुकडचं आडनाव वाघ मारे आहे म्हणजे. अभ्यास करणारे बाळ हो, एक बजेट बसून पैसा कमता है आपका लौट जाएगा. जाधव साहेब आहे, धुंदलगडे साहेब आहे, खंडे साहेब आहे. बसा जाग्या. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणून तरुण पोराला विशेष प्रार्थना. उद्योग शिकवणं अशी येईल. नोकरी 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 काही गॅरंटी नाही. आता उद्योगी व्हायला लागेल. मी कीर्तन करतो ना, मी तुमच्या गावात आलो, मी कुठेही कार्यक्रमाला गेलो, रस्त्यानं बाथरूम साठी जरी उतरलो मी, तरी मी रस्त्यानं देशी झाडणं जमा करतो. देशीचे झाडणं मला मालूम आहे ना, 140 रुपये किलो आहे मार्केटला. वर्षाचे 7 ते 8 झाक नाही तो, तेच पैसे तुम्हाला देतो. म्हणजे ट्रॅक्टरचा नट जरी सापडला लक्षात ठेवतो. भले मालूम आहे घरी कुठं कामी येईल म्हणून. कुठे बाय मी जेवढा माझ्या घरी राहत नाही मावशी, तेवढा मी माझ्या गाडीत राहतो. जेवढा मी घरच्या लोकांसोबत राहत नाही, तेवढा तुम्हा सर्व माय बापासोबत रोज राहतो. महिन्याचे 22 दिवस कार्यक्रम आहे म्हणे. त्या दिवसून कार्यक्रमाला लाड निवडावं. परवा अजून भंडारा जिल्हा हातावर भिडला, म्हणून हात धरून प्रार्थना. माझं कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका, तर कीर्तन प्रबोधन म्हणून ऐका. आज कीर्तनाची बघण्याची गरज कशासाठी आहे याची सांगत मला चोपडं बोलणं जमत नाही. कुठेही राहा, मला मारवाडी समाज, गुजराती समाजचे लोक फार आवडतात, कारण नम्र आहेत ते. तुम्ही मारवाडी समाजचा, गुजराती समाजचा एखादा माणूस दारू घेऊन नालीत पडलेला दाखवा, आता मग गाडी हारतो मी. नम्र आहेत ते लोक.
मारवाडी समाजच्या पोरासंग आपल्या पोराचं भांडण होऊ द्या. मारवाडी समाजचं पोरगा आपल्या बापाजवळ जाते आणि त्या बापाला म्हणते पप्पा उसने मेरे को गाली दिया. त्याचा बाप म्हणते सध्या कुछ नको बोलू. ज्या दिवशी तो घोरिकाली काढून सर्वात पहिले आपणच घेऊ. काय आपल्या लेकराचं भांडण होऊ द्या एकामेकासोबत. याच्या शिवीन कोण वरुण झुकते वही है जिनमें जान होती है और अकड़ की चलना तो मुर्दों में पहचान होती. हात जोडून प्रार्थना. म्हणजे मारवाडी समाज गुजरात समाजच्या बाया पहा उद्योग करतात. घरच्या घरी उद्योग करतात. पापड बनवून, कुरड्या बनवून, शेवया बनवून, तिखट मीठ बनवून, हळद पॅकिंग करत घरच्या घरी उद्योग आहे द्यायचे. आपल्या बाया उद्योग करते. मार शिकते घराच्या बाहेर पाठी लावते. येथे पिको फॉल करून मिळेल. पैसे घेते पुढून सुया घेते टोचून. म्हणून उद्योग करा. हे लोक नेहमी लक्षात ठेवा. जे लोक पायानं चालतात ते अंतर कापतात, म्हणजे डोक्यानं चालतात ते ध्येय गाठतात. आता तुम्हाला ध्येय गाठायचं आहे का फक्त अंतर कापायचं आहे त्याचं त्यांना ठरवून घ्या. तर सध्या 3 माणसं काही सुखी आहोत. एक महाराज, दुसरे साऊंडवाले, तिसरे आपले कॅमेरामॅन. कार्यक्रम झाले त्यांचे पकले ना नाही पकले. उद्योग आहे ना. साऊंडवाले पाहिजे ना. 14 एप्रिलला त्याचं साऊंड गाणं भीमाचं. शिवजयंतीला त्याचं साऊंड गाणं शिवाजी महाराजचं आहे ना. मिक्सर तेच, मशीन तेच, फक्त कॅसेट बदलत. आपली शाहीने लग्नात डिजिटच राहते. लुंगी डान्स माय लग्न केलं कधी मी रजिस्टर्ड पद्धतीनं केलं. म्हणून का माझ्या डोक्यात बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा. रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं. एक सही तिला गेली, दुसरी सही मी केली, झालं लग्न. आणि लग्नाच्या दिवशी, पत्रकार दिनाच्या दिवशी लग्न केलं. एक फॉर्म अजून भरला, देवदानाचा फॉर्म भरला मी दोघे नवरा बायकोनं. म्हणजे आम्ही जर उद्या कुठं मरू तर आमची बॉडी स्मशानभूमीत न जाता मेडिकल कॉलेजमध्ये गेली पाहिजे. हे नक्की शिकवली आम्हाला तुकडोजी महाराजांनी. एक हात खोदावी जमीन ते पूजना हुनी पूजन. मंदिरी बैसुनी नाक दाबावे यापेक्षा आता मार्गीचे का ते उचलावे. मला समजतच नाही ते लग्नात घोडातून सांगते म्हणून बोलते. हा, हे वांदेर 35 किलोचं पण तो घोडा 2 क्विंटलचा. घोड्यावर तेव्हा हे 35 किलोचं वांदर बसते. असा नजारा दिसत असतो. महाराजांना सरळ सांगितलं लग्ना करता कर्ज करावे, जन्मभरी व्याज भरीत जावे, लग्ना करता कपल्ला खावे कोणे देवे सांगितले. म्हणून हात जोडून प्रार्थना. इतक्या खतरनाक जाहिराती त्या लग्नात. लग्न झालं, नवरदेव येते की मंडपात ओवाटी टाकासाठी, तेव्हा हे गाणे लावते. बहारो मेरा महबूब लाया है, मेरा महबूब लाया. असं वाटते एखाद्या जमान्यात युद्ध जिंकून आलाय. म्हणून हात जोडून प्रार्थना. ह्या फालतू धंद्यात राहायचं ठीक म्हणतो तुम्हाला. माय कीर्तन वेगळं आहे. हात जोडून प्रार्थना. आपल्या पोरीच्या लग्नात 15 लाख रुपये खर्च करणारा बाप महान नाही. पोरींच्या शिक्षणासाठी, पोरीला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी 25 लाख रुपये खर्च करणारा बाप महान आहे. म्हणून शिकवा मुलांना शाळा आणि शिक्षण हा तिसरा डोळा. आज गरज त्याची आहे. का सांगायला लागते. म्हणून शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर हे का सांगायला लागते. पण मावशी सर्वात महत्वाची गोष्ट डोक्यातून अंधश्रद्धा बुवाबाजी काढून घ्या. हे ठीक म्हणतो तुम्हाला. तर कोणत्याही गावात महाराज आला का सर्वात पहिले बायाच्या महाराजच्या पाया लागतील. कोणत्याही महाराजाला का लाग पाया, कोणत्याही महाराजाला का लाग पाया. तो महाराज आशीर्वाद खतरनाक देते. पुत्रवती मरो तुला पती तुला सारखी लागू त्या की महाराजच्या. एखादी बाई पाया लागली का सुखी राहा आणि तुमचे लफडे चालू ठेवा. केलं लागून गेलं का महाराज लोक धिंगाणा केला दिवसात मजा की नाही. आज जोडून प्रार्थना. काही बायले भली बेकार हसत राहायचे. कोणत्याही महाराजाला का लाग पाया. घरच्या माणसाला उपमा करून देणार नाही.
एक एक बाया आपलीच्या घरच्या माणसाने उपकार करून देणार नाही. एखादा महाराजाला त्याला शिरा करून देते. काय काय गरज. आता मी कार्यक्रमाला फिरतो ना. आता मागच्या महिन्यात माझा कार्यक्रम यवतमाळ जिल्ह्यात 4 दिवसचा कार्यक्रम द्यावे. यवतमाळ जिल्ह्याच्या लहानसं गाव 4 दिवसचा कार्यक्रम. त्या यवतमाळच्या लोकांना काय केलं, आंध्र प्रदेशवरून महाराज बोलावला. महाराज एवढा चांगला 2 क्विंटलचा कापूची गमगम. आजकाल महाराज लोक क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणतं जनावर येत नाही. नुसतं 70 किलोचा अन्नाच्या महाराज यवतमाळच्या लोकांनी पकडून अन्न त्याची आंघोळ करून द्या, पाण्याने करून द्या. कोणी त्याची आंघोळ करून दिली दह्यातून झालं. त्याच्या आंघोळीचं पाणी कटोऱ्यात जमा केलं आणि पुऱ्या गावात वाटलं चमच्यानं तीर्थ. चौथ्या दिवशी गावात नाही निघाला. मी गेलो कार्यक्रमाने. मध्ये महाराज हात पुढं करा. मी केला हात पुढं. मध्ये काय तीर्थ. काय तीर्थ म्हणे आमच्या गावात महाराजाला त्याच्या आंघोळीचं पाणी कटोऱ्यात जमा केलं. पुऱ्या गावात वाटलं म्हणे तीर्थ. मी म्हटलं म्हणले पाहिजे कोणतं तीर्थ. काऊन तर माझ्याजवळ मंत्र होता भगवान बुद्धाचा आत्म दीप भव स्वयंप्रकाशित व्हा. म्हटलं म्हणले पाहिजे कोणतं तीर्थ. म्हणजे काऊन. म्हटलं समजा तर अंगण करता त्या महाराजांना तीर्थात तीर्थ दिलं तर केवढी आपण पाणी सुटायला लागलं. तुझी खबर पाणी सुटायला लागलं. सावधान तुला प्रार्थना हे म्हणाल्या नाही का कोणता बंधक कोणता हे लोक कोणते. इथं हे नाही पाहिजे. इथं पाहिजे कोणच राजे इथे जन्मले कोकण पुण्यभूमी हरे. कोणच राजे इथे जन्मले कोकण पुण्यभूमी. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. कोणच राजे इथे जन्मले कोकण पुण्यभूमीवर. कोणच राजे इथे जन्मले कोकण एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. समजून घ्या. कडून प्रार्थना मावशी आपल्या डोक्यातून अंधश्रद्धा अफवाबाजी कर्मकांड काढून घ्या. आपल्या देशात 7.5 लाख गाव आहे. 14 लाख साधू फिरून राहिले. गाव आहेत आपल्या देशात 7.5 लाख गाव आहे. 14 लाख साधू फिरून राहिले. आता आमच्या अमरावती जिल्ह्यातला एक महाराज पकडला. तो महाराज इतका खतरनाक तवेवाला बाबा. ऐकलं काय तुम्ही तवेवाला बाबा. ऐकलं काय. तवा राईस ऐकलं, तवा फ्राय ऐकलं, तवा रोटी ऐकली. तवेवाला बाबा नवीनच आला. तो काय करेल मावशी त्याचे भक्त खालून इष्ट लावे वरतून तावा ठेवे. त्याच्यावर ह्या तवा गरम झाला का बाबा येऊन बसे. शेतली का उठून जाय. त्याचा दिमाग त्याला माहित. त्यानं काय केलं जाड तावा वापरतो जाड. त्याच्यावर ओला कपडा काळ्या कलरचा ओला करून ठेवायची. म्हणजे तावा गरम व्हायला जाड वेळ लागेल. वरतून कापड ओला अजून वेळ लागेल. बाबा 15 मिनिटं ताव्यावर बसेल तसा मी. मग त्याला थोडसा गरम वाटायला लागला उठून जाय. मग भक्ताला शिव्या दे. देशातले भक्त इतके खतरनाक आहे आपल्या. योग्य बाजार में फतरों का व्यापार चला रे समरे होय. मग ते आता तुम्ही सगळे विज्ञान विभागाच्या महिला मंडळी आहेत. तुम्ही जडत्या निखाऱ्यावरून भाकर उचलता. चौथ्या लागते ना. किती सेकंदाने लागते ना. काही सेकंदाने विज्ञान आहे मागं. त्या बाबाने ती विज्ञान जाणलं. जाड तावा वरतून काळ्या कलरचा कपडा ओला कपडा त्याच्यावर बसेल. एक दिवस भक्तानं काय केलं. एक नवीनच भक्त असं त्यानं तावात बदलवला. तावा घेतला पटला घ्यायला ना बाबा. त्याने वाटतं तावा तोच आहे. जसा बसला अशी शकली राहायला कुठे नोकरी महाराज आहे. एक तर अजून नवीनच महाराज मिळाला आपल्या देशात. तो महाराज कोणाच्या घरी गेला सर्वात पहिले पंखा पकडते. काय नाव आहे लड्डू मोठ्या.
अजबच नाराज आहे तो. कोणाच्या घरी गेला का पंखाच पकडते. त्याला पंखा पकडता एवढा शौक आहे तर आपल्या घरचा मिक्सरचं पातं पकडून दाखवा म्हणत. 14 लाखाची गाडी हारतो मी आज. मिक्सरचं पातं पकडून दाखवलं. सब नाटक आहे. तुकोजी महाराज म्हणतात साधू कभी बदमाश नहीं होते पर बदमाश कभी साधू नहीं होते. ये बदमाश समाज बदमाश आदमी को साधू बना प्रार्थना. मावशी पहिल्याच तर वाचली असती सावित्री रमाई आणि भीमाई. जबाबदारीने बोलतो. पहिलेच जर वाचली असती जिजाऊ सावित्री रमाई आणि भीमाई तर पैदाच नसता झाला आपल्या देशात आसाराम राम रहीम आणि नारायण साई. म्हणून हे विचार लक्षात घ्या या महापुरुषाचे. म्हणून माझं कीर्तन एका सांगा लागते की माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. देखो रे देखो देखो बजाया उसने दारू का बैंड. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझे चिंतन से मिलती है शक्ति युक्ति बुद्धि. आपके चिंतन से मिलती है शक्ति युक्ति बुद्धि. रिवाज को मरोड़ लाई होगी सच्ची भक्ति. रिवाज को मरोड़ लाई होगी सच्ची भक्ति. एक बार तो जाकर देखो. एक बार तो जाकर देखो. सिंह के राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. म्हणून हात जोडून प्रार्थना रे. हे महापुरुष समजून घ्या. हे महापुरुष डोक्यात टाका. म्हणून बाबासाहेब आंबेडकर मी ठीक काम तुम्हाला या लेकरांना घडवा. माझ्या कीर्तनाचा सार ह्याच राहणार आहे का ह्या पोरांना घडवा. या लेकरांच्या डोक्यात बाबासाहेब जाऊ द्या म्हणजे सर्वांचे बाबासाहेब होईल. आणि बाबासाहेबांनी जरा जातीच्या चष्म्यातून बाहेर काढा. बाबासाहेब काय चीज आहे समजून जाईल तुम्हाला. अजून आहे बाबासाहेब. इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटते का आपलं लेकरू बाबासाहेब झालं पाहिजे. इथं बसणाऱ्या प्रत्येक माऊलीला वाटते प्रत्येक बापानेच वाटते का आपलं पोरगं बाबासाहेब झालं पाहिजे. पण माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्हाला स्वतःला कधी वाटेल का आपण स्वतः रामजी आंबेडकर झालो पाहिजे. वाटते काय कसा त्याग होता रामजी बाबाचा. कसं घडवलं बाबासाहेबांना. एका लहानशा खोलीत मुंबईत बाबासाहेब त्यांच्या बहिणी त्यांचे भाऊ त्यांची आत्या त्यांचे वडील एका लहानशा खोलीत राहत होते. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे तेव्हा रामजी आंबेडकर ओसरीत जाऊन आराम करायचे. कारण एका एवढं झोपूही नव्हते शकत त्या खोलीत. कसं घडवलं असेल. आता तर आपल्या लेकरांसाठी स्टडी रूम वेगळी बेडरूम वेगळी किचन वेगळी स्टोर रूम वेगळी हॉल वेगळा त्यात वरतून पीओपी. तरी हे मोठे पिकअप नाही घेऊन राहिले. याचे नखरे बंद करा. 50-50 हजाराचे मोबाईल देता येईल खरंच आहे का ती. एका साधे गंमतचे कलाकार आहे काय. बापाच्या भरोशावर जगते दुसऱ्याच्या पूर्वी मिस कॉल देते काय. गंमतचे कलाकार नाही मोठे. हे लहान लहान पोरं म्हणजे बंद्या गावातले सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्या पोटेला सगळ्याला मालूम आहे कोणाचं कोणासंग कुठेला आहे. गंमतचे कलाकार नाही लहान लहान लेकर. 50-50 हजाराचे मोबाईल आहे मावशी. तुम्हाला प्रार्थना मोबाईल तुम्ही वापरत जा. सोडू प्रार्थना. मोबाईल वापरा. इट्स नेसेसरी. काढायची गरज आहे. कुठं वापरायचं कसं वापरायचं हे नाही महत्वाचं आहे. तर तुमच्या जिल्ह्याची एक बाई तिची बदली झाली पुण्याले. एकटीच गेली ड्युटी जॉईन करायला. तर तिथून तिने आपल्या नवऱ्याला मेसेज केला. आणि मेसेज मध्ये पहिलं वाक्य लिहिलं मी इथे सुधरून पोहोचली. दुसरं वाक्य लिहिलं तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिसरं वाक्य लिहिलं 2-4 दिवसानं तुम्हालाही बोलावू. आता तिच्या नवऱ्याचं नाव होतं सुभाष. तिथं गडबडीत मेसेज केला आणि तो मेसेज गेला सुहासने. अशा सुहासने मेसेज केला का ज्यानं आपल्या बायकोला जमते मसाला धडा जमून दिला होता. आणि तिले पेटून तो घराकडे वापस चालला होता. तेवढ्या वेळात त्याचा मोबाईल वाजला. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि पहिलं वाक्य वाचलं मी इथे सुखरूप पोहोचली.
तो म्हणे बापा बापा आताच पेटवलं ना आताच पोहोचली. दुसरं वाक्य वाचलं तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिसरं वाक्य वाचलं ना मावशी तो टाकून गेला. तिसरं वाक्य एवढं खतरनाक होतं 2-4 दिवसावर तुम्हालाही कुणावरून मोबाईल वापरू नका असं अजिबात म्हणत नाही मी. मोबाईल जरूर वापरा म्हणून राहतो ना पण सावधगिरी नाही. आता पहा बरं रशियातल्या पोरानं कॅन्सरवर लस काढली ना पोरं काढली ना. रशियातल्या शास्त्रज्ञांनी कॅन्सरवर लस काढली पण आपल्या देशात याचा मेसेज दिले त्याचा मेसेज त्याले याच्यातच भरून राहिलो आम्ही. म्हणून ठीक मागतो ह्या तरुण पोराचे डोके जाग्याला ना हे गंमतचे कलाकार नका समजू. रात्री 12 वाजता भेटणारा मोबाईल म्हणतो 2 GB नेट हे एका तासात खतम करते. म्हणजे हे समजत नाही हे मोठे कोणत्या महाराजचं कीर्तन पाहिजे. 2 GB नेट एका तासात तर खतम होऊन राहिलं ते पाहिजे काय मोबाईल मध्ये. म्हणून हात धरून प्रार्थना. काय झालं साऊंड वाली काय नाव आहे तुमचं. काय नाव आहे. हरणे हरणे नावने ऐकलं पण नाही ऐकलं पण मस्त आय लव्ह यू. काय जोरदार साऊंड लावला राजू तुम्ही. आता भंडारा जिल्ह्यात होतं परवाच्या दिवशी रेकॉर्डे माईक ना तिरपे भोंगे इकडे हलो म्हणलं दुसऱ्या गावात मेलो ऐकलं. अशा गावातून लोक धावत आले कोण मेलो कोण मेलो कोण मेलो. कला आहे ते साऊंड साऊंड लावणं म्हणजे कला आहे. हे काय साधी गोष्ट आहे काय. 1 2 3 4 5 6 7 7 माईक एका ठिकाणी 8 ते आहे शास्त्र बदल करायचं. 7-8 माईक एका ठिकाणी लावणं साधी गोष्ट आहे काय कला आहे. त्याच्यात एखादा महाराजाला का हो साऊंड वाले आवाज वाढव आवाज वाढव. तो साऊंड वाला म्हणते जास्त बोलू नको. सामान जास्तीत जास्त असं म्हणजे 25,000चं 1.5 लाखात सामान आहे म्हणून हात जोडून प्रार्थना. नाही कीर्तन मनोरंजनातून आहे. हात जोडून प्रार्थना मनोरंजनातून प्रबोधन. आता मी गोंदिया जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलो आणि चालू कार्यक्रमात 2 म्हातारे बिडीले बिडी लावून बिडी पेटवून राहिले होते. इतके खतरनाक लोक आहे. कीर्तनाने सुधारते म्हणता काय अजिबात सुधारत नाही कीर्तनानं. कीर्तनातून काय घेऊन जा हेच तर समजत नाही लोक. गोंदिया जिल्ह्यात चालू कार्यक्रमात एका म्हाताऱ्याची बिडी विसली होती तर दुसरा म्हातारा त्याच्या बिडीले बिडी लावून बिडी पेटवून राहिले. कार्यक्रम झाल्यावर मी त्याच्याजवळ गेलो म्हटलं खाऊ एवढं प्रेम आहे म्हटलं तुमचं एकामेकावर. एवढं तुमचं प्रेम आहे म्हटलं का त्याची बिडी विसल्यावर तुम्ही तुमच्या बिडीनं त्याची बिडी पेटवून राहिली. कलाकार महाराज हे प्रेम नाही होय हे आमची ब्ल्यूटूथ होईल. लोक काय बोलतील त्याला प्रेम नाही. कीर्तन भजन प्रवचन यांना सुधरत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कीर्तनानं सुधरत नाही तमाशानं बिघडत नाही. सुधारणा बिघडणं माणसाच्या विचारावर अवलंबून. प्रार्थना करतो मी सावधान व्हा. वेळ कमी 5 मिनिटाचा वेळ आहे आणि या 5 मिनिटात मी असे काही मुद्दे मांडणार आहे. प्रत्येकाला कानाचे पडदे उघडे ठेवून हे मुद्दे आहे का. कीर्तन भजन प्रवचन हे समाज जागृतीचं माध्यम आहे पण या कीर्तनातून काय घ्यावं हेच लोकांना समजत नाही. आता नागपूरला माझा कार्यक्रम झाला मी सहज कार्यक्रमात बोललो झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा. एका बहादरानं 2 एकरा झाडं लावली नेलं त्याला पोलिसांनी पकडून. पोलिसांना पकडला पोलीसवाले म्हणे का हो साहेब म्हणे कोण पकडलं का झाड लावले म्हणे. महाराज आले म्हणे आमच्या गावात त्यानं सांगितलं म्हणे झाडे लावा झाडे जगवा. 2 एकरा झाडं लावले म्हणे. पोलीसवाले म्हणे अभिनय झाडं काय लावले म्हणे गांजाचे लावले ना. काय कीर्तनातून घेत समजत नाही. आता आमच्या अकोला जिल्ह्यात एका पोरगी नुकतीच डॉक्टर झाली. MBBS डॉक्टर तिला दवाखाना टाकला. दवाखाना होता लेडीज दवाखाना लेडीज स्पेशालिस्ट पोरगी. त्या दवाखान्यात सगळ्या पेशंट महिला मंडळी लेडीज. आणि त्या लेडीज दवाखान्याच्या समोर एक दारू पिऊन माणूस उभा राहायचा येणार जाण्याचा बाहेर टपटप पाहायचा. त्या बाहेर बेकार नाही वाटत काय. त्या बाया गेल्या मॅडम जवळ बोलू मॅडम तुमच्या दवाखान्याच्या बाहेर एक दारुडा माणूस उभा राहते तुम्ही आलो म्हणे कधी आमच्याकडेच पाहिजे म्हणे. आम्हाला बेकार वाटते मी तुमच्याकडे समजून सांगा म्हणे. त्या मॅडमनं त्या माणसाने बोलावलं म्हणे का रे चांगलं वाटते का शोधते का मी तुला अक्कल आहे का नाहीये. लेडीज दवाखाना आहे लेडीज पेशंटकडे टपटप काहून पाहिजे म्हणे. तो माणूस म्हणे मॅडम मी काही गलती नाही म्हणे तुम्ही दवाखान्याच्या बाहेर चाला आणि पाठी वाचा म्हणे. त्या पाठीवर तुम्हीच तर लिहिलं म्हणे
स्त्रियांना पाहण्याची वेळ चालते आज. गंमतचे कलाकार नाही आहे म्हणून हात जोडून प्रार्थना. हे गीत म्हणतो तुम्हाला चांगले विचार डोक्यात घ्या. हे का सांगा लागते रे, हे विचार समजून घ्या. म्हणून हात जोडून प्रार्थना. जास्त वेळ नाही आपल्याला, वेळ कमी आहे. लर्निंग आधी 5 मिनिटात बंद करा म्हणून. एक शेवटचा मुद्दा सांगतो, कार्यक्रम थांबवतो. मग आता आपण वाढून राहिलो. आपल्याला 5 सप्ताह अभ्यास करायचे आहे. तरुण पुरा शाळेतले पुरा लक्षात आले. किती सप्ताह अभ्यास करायचे आहे? 5 सप्ताह. पहिल्या नंबरची अर्थसत्ता, दुसऱ्या नंबरची धर्मसत्ता, तिसऱ्या नंबरची राजसत्ता, चौथ्या नंबरची शिक्षण सत्ता आणि 5व्या नंबरची प्रसार माध्यम सत्ता. धर्मसत्ता, अर्थसत्ता, राजसत्ता, शिक्षण सत्ता आणि 5व्या नंबरची प्रसार माध्यम सत्ता. इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंट अँड मीडिया. हे 5व्या नंबरची सत्ता आपल्या हाती असणं काढायची गरज आहे मावशी. काहून का मुठभर असे पत्रकार शिल्लक आहे देशात जे सत्य मानतात. मुठभर असे पत्रकार शिल्लक आहे जे सत्य लिहितात. पण मुठभर असे पत्रकार शिल्लक आहे जे सत्य बोलतात, सत्य छापतात. नाही तर रोजचे पेपर वाचा तुम्ही. पेपरमध्ये पहिल्या पानावर बातमी असते, इमारत कोसळली. दुसऱ्या पानावरची बातमी राहते, पंप उडलं. तिसऱ्या पानावरची बातमी राहते, अंगणवाडीची बाई घुबऱ्या घेऊन फुगली. या भंगार बातम्या पेपरमध्ये राहते. सत्य कोणी छापत नाही, कारण सत्य छापायला हिंमत लागते, सत्य छापायला ताकद लागते. तू सत्य कोणी छापत नाही. सत्य कोणी छापो अगर न छापो, सत्य परेशान होईल पण पराजित होऊ शकत नाही. सत्य हरू शकत नाही. सत्याला त्रास होईल पण सत्य हरू शकत नाही. सत्यमेव जयते. सत्य कोणी किती काय आपण सत्य एक ना एक दिवस जनतेच्या समोर आल्याशिवाय राहत नाही. म्हणून सत्यमेव जयते. सत्य हरू शकत नाही. मी प्रूव्ह करू शकतो ही गोष्ट. माझ्या गावात 35 वर्षाचा पोरगा, याचा लग्नाने जोडून राहिलं. भरपूर पोरी पाहिले त्याला लग्नासाठी. त्याचा लग्नाचा योग कुठं आला नाही. शेवटी एका पोरीच्या बापानं पोराच्या बापाने फोन केला. तेव्हा कसं लग्नाचा विषय काय घालाघात असून राहिला. पोरीच्या बापानं पोराच्या बापाने फोन केला. म्हणजे का हो, तुमचं पोरग जर लग्नाचं असेल तर आमची पोरगी लग्नाची आहे, तुम्ही आमच्या घरी पोरगी पाहिले येऊ शकता. पोराच्या बापानं पोराने जवळ बोलावलं. म्हणजे आतापर्यंत भरपूर पोरी पाहिल्या म्हणजे तू हँडसेट तुम्हाला पसंत आला. हे शेवटची पोरगी आहे म्हणजे बाबू. या पोरीने जर तुला नापसंत केलं तर तुझे लग्न या जन्मात जुळणार नाही. मी सांगतो तसं ऐक. पुढे तुला जर लग्न जुळवायचं असेल तर मी सांगतो तसं कर. उद्या ज्या ठिकाणी आपण पोरगी पाहायला जाऊ त्या ठिकाणी गेल्याबरोबर कोणाही समोर एकही शब्द बोलायचा नाही. पोराचा बाप म्हणे पोराने त्या ज्या ठिकाणी आपण पोरगी पाहायला जाऊ तिथं कोणाही समोर एकही शब्द बोलायचा नाही. ठरल्याप्रमाणे पोराकडचे 5-6 लोक पोरीच्या घरी गेले पोरगी पाहायला. पोरीकडचे बसले या साईडनं, पोराकडचे बसले या साईडनं. पोरीनं ट्रे मध्ये पोहे आणले. सगळ्या पाहुणेला पोहे दिले. नवरदेवाकडचे पाहुणे चमच्यानं पोहे खात जाय. पोरीकडच्या पाहुण्याकडे मोठं मोठं पाहत जाय. पोरीकडचे पाहुणे चमच्यानं पोहे खात जाय, पोराकडच्या पाहुण्याकडे मोठं मोठं पाहत जाय. पण कोणीच कोणासंग शब्द बोलायला तयार नव्हतं. पोहे खाऊन झाल्यावर पोरीनं ट्रे मध्ये चहा आणला. आता आमच्याकडे त्यांनी पहिले केसावर फुगे भेटत. आता केसावर फुगे बंद झाले. आता केसावर भेटते कप, लोकल कप. केसावर आता लोकल कप भेटते. त्या पोरीनं त्या लोकल कपामध्ये सगळे चहा दिलेला. नवरदेव बसला आता कोपऱ्यात, त्याच्याजवळ गेली चहाचा कप घेऊन. जशी ते पोरगी नवरदेवाजवळ गेली चहाचा कप घेऊन, कपाची दांडी आली पोरीच्या हातात आणि कप राहिला पोराच्या हातात. जशी कपाची दांडी तुटली, पोरगा घाबरला. घाबरल्या बरोबर गरम चहाचा कप पोराच्या मांडीवर साडला. जसा गरम चहाचा कप पोराच्या मांडीवर साडला, पोरगा घाबरला. घाबरल्या बरोबर पोरगा जोरात बोलला, दलमाये 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 दलमाये. जसा पोरगा म्हणे दलमाये 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 दलमाये, हीच पोरगी म्हणे मग दलमाये. तर मग खुतू खुतू पेलं होते का नाही? दोन्ही ऍब्जेक्ट सारखे सारखे. काय सत्य परेशान होईल पण पराजित होऊ शकत नाही. कारण तुकाराम महाराज पुरावा देतात, सत्य असत्याशी मला गेले वाही मानी येणे नाही बहुमता. कोणी किती काय म्हणत असाल
भारत देशाची घटना यानं लिहिली त्यानं लिहिली, हे काळ्या दगडावरची रेष आहे. त्या भारत देशाची घटना विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. हे सत्य आहे या देशातलं. म्हणून हात जोडून प्रार्थना, अंधों में नजर गूंगों में जबान नहीं, अरे भीम क्या मिले मुर्दों में जान आ गई. अरे जख्मी परिंदे जैसी हालत थी हमारी, भीम ने जान फूकी तो बुडा नाही. म्हणून नाही कीर्तन, दलिताचं दुःख भीमाचं हेरलं, मनोवध्याला ज्ञानाने हेरलं. दलिताचं दुःख भीमानं हेरलं, मनोवध्याला ज्ञानाने हेरलं. क्रांतीची ज्योत भीमाची लागली तर पाहिला, लागली तर पाहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2025 याचा एकमेव उद्देश आहे मावशी, एकमेव उद्देश. बाबासाहेबांचे विचार, महापुरुषांचे विचार घराघरात जाऊ द्या. 38 वर्षापासून हे व्याख्यानमाला चालू आहे. राष्ट्रीय दर्जाची व्याख्यानमाला आहे. जागतिक कीर्तीचे व्याख्याते तुमच्या इथं कार्यक्रमासाठी येऊन राहिले. टाळ्या वाजवा. हे सगळी देण आहे बाबासाहेबांच्या विचाराची. हे कशासाठी आहे? हे 3 दिवसीय व्याख्यान कशासाठी आहे? कशासाठी आदरणीय पाईकराव साहेबांनी आपल्या शाळेची जागा तुम्हाला दिली 3 दिवसासाठी? त्याचं ध्येय एकच, आणि या व्याख्यानमालेचं आयोजन करण्याचं ध्येय एकच की नाचणारा नको नाचणारा पाहिजे, नाचणारा नको वाचणारा पाहिजे. संविधानात तुला मानणारा पाहिजे, संविधानात तुला मानणारा पाहिजे. नाचणारा नको वाचणारा पाहिजे, नाचणारा नको वाचणारा पाहिजे. संविधानात तुला धन्यवाद देतो. अधिकारी म्हणजे आदरणीय जाधव साहेब आहे, भुजंगडे साहेब, खंडे साहेब, विजय साहेब आहे, गुरवाडे साहेब आहे, हजर साहेब आहेत. आणि इकडून आमच्या कार्यक्रमाने आमच्या वरून मोजून गावचे प्रशांत दादा वागा कार्यक्रमाला नावानं कार्यक्रम फॅमिली आले ते धन्यवाद देतो. अजून निरगुडे साहेबांचा नाही प्रेम मिळाला. भिवणी जाते का सर्वात पहिले भेट मला घरी द्या, नाश्ता करायच्या घ्या, जेवण करा, त्याच्यातले आग्रह आहे. प्रेमळ म्हणत आहे, त्याच्यासाठी जोरदार टाळी वाजवून द्या. मागच्या काही वर्ष अगोदर आदरणीय भुजंगडे साहेबाच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमावर तुमच्या हिंगोलीत आलो होतो. ते माझ्या धिंगाणा पाहिला. त्याला असं वाटलं का ह्या पोराचं बजेट इथं बसवा, म्हणून त्या सगळ्यांना जोर लावला आणि मला याच्यात बसवलं. मी काही व्याख्या माझ्या साधं डिजिटल कीर्तन आहे. म्हणून हात जोडून प्रार्थना, मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि करा एक वेळा आता गाडगेबाबाचं भजन करू. ज्योतिबा बोलो शिवराया बोलो, ज्योतिबा बोलो शिवराया बोलो, ज्योतिबा बोलो शिवराया बोलो, ज्योतिबा बोलो शिवराया बोलो. गाडगे बाबा बोलो, तुकडे बाबा बोलो, गाडगे बाबा बोलो, तुकडे बाबा बोलो. सावित्री बोलो, भीमाई बोलो, सावित्री बोलो, भीमाजी बोलो, शिवाजी बोलो, बाबासाहेब बोलो, शिवाजी बोलो, बाबासाहेब बोलो. ज्योतिबा बोलो, सावित्री बोलो, ज्योतिबा बोलो, सावित्री बोलो, ज्योतिबा बोलो, सावित्री बोलो, ज्योतिबा बोलो, सावित्री बोलो, ज्योतिबा बोलो, ज्योतिबा बोलो, सर्वांना धन्यवाद देतो. आजचा कार्यक्रम थांबवतो. आयोजक सूचना देतील. धन्यवाद. जय हिंद.